सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। जिने पंढरी सारिखाचा आपुला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडी येला। जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु माणकोज चरणी साष्टांग मी घातिला। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की, पवनसुत हनुमान की जय, नर्मदा मैया की जय। सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, धरी धरी आठवण माने संतांचे वचन। नेले रात्रीने ते अर्धे, जन्म दुःख जरा व्याधे, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन। तुका म्हणे पुढा घाना जुंती जसे मुडा, धरी धरी आठवण मानी संतांचे वचन। अपव्यय न करता तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही एक करा, धरी धरी आठवण, धरी धरी आठवण। तुम्ही आठवण करा, स्मरण करा, लक्षात ठेवा। मग तुकाराम महाराजांना कुणीतरी विचारलं, महाराज आठवण करणं, स्मरण करणं, लक्षात ठेवणं नेमकं आम्ही काय करायचं? मग तुकाराम महाराज म्हणाले, तुम्ही आठवण केली, स्मरण केलं तर तुम्ही एकच करा, मानी संतांचे वचन। संत वचन मान्य करा, याचा अर्थ संतांच्या संगतीमध्ये राहा, संत वचन मान्य करा, संत जो बोध आपल्याला सांगतील त्या बोधावर चालण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे। कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज संत वचनाची, संतांचं ऐकण्याची किंवा संतांची संगती करण्याची काय गरज आहे? ईश्वराने आम्हाला आयुष्य भरपूर दिलंय। ग्रंथ लगा बस, इथे ग्रंथ लगा। रामकृष्ण। कुणीतरी तुकाराम महाराजांना म्हणालं, महाराज संत वचनावरती आम्हाला विश्वास ठेवण्याची, संगत करण्याची गरज वाटत नाही, आयुष्य आमच्याकडे भरपूर आहे। तुकाराम महाराज म्हणाले, ज्या आयुष्याच्या भरोश्यावर तू जीवन जगतोस, राहतोस, त्या आयुष्याचा विचार करायचा झाला तर नेले रात्रीने ते अर्धे, अर्ध आयुष्य झोपेमध्ये जाते, उरलेल्या आयुष्याचे 4 विभाग केले, जन्म दुःख जरा व्याधी। काही जन्मामध्ये जातंय, काही दुःखामध्ये जातंय, काही रोगामध्ये जातंय आणि काही म्हातारपणामध्ये जातंय। मग तुझ्या स्वतः करता, तुझ्या स्वतःच्या कल्याणाकरता, तुझ्या हिताकरता किंवा तुझ्या परिपूर्णतेकरता तुझ्याकडे काय शिल्लक आहे? आणि एवढं सगळं करून तुकाराम महाराजांचं कोणी ऐकत नाही। लक्षात आल्यानंतर तुकाराम महाराज रागवतात आणि रागवून शेवटच्या चरणात बोलतात, तुका म्हणे पुढा घाना जुंती जसे मुढा। बाबा ऐकलं जर नाहीस तर मग मात्र घाण्याला जुंपलेला बैल असतो, जुन्या लोकांना घाणा माहिती, त्या घाण्याला जुंपलेल्या बैलाला किती दिवस चाललं म्हणजे त्याला विश्रांती मिळते? अजिबात नाही। आयुष्यभर त्याला गोल फिरावं लागतं,
त्याला ते दुःख सतत आहे, तसं तुम्हाला आणि आम्हाला सुद्धा जन्म मरण या चक्रामध्ये फिरावं लागेल, दुःखाला सामोरं जावं लागेल. याच्याकरता म्हणून तुम्ही एकच करा, दुःख नको असेल, सुख प्राप्ती करायची असेल, सुख हवं असेल तर तुम्ही आठवण करा, स्मरण करा आणि संत वचन मान्य करा. तुकोबारायांचा सरळ सरळ उपदेश आपल्यासमोर ठेवला. सेवा किम निमित्ताने आहे याची जाणीव, कल्पना, ज्ञान आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये आहे. परंतु वक्त्याचं कर्तव्य या न्यायाने गेल्या वर्षभरापूर्वी ज्यांनी इहलोकीची यात्रा संपवून परलोकीचा प्रवास सुरू केला, आज ज्यांचा प्रवास तो पूर्णत्वाला जातोय, तो कैलासवासी सखाराम मुरलीधर चिखले या बाबांच्या वर्षश्राद्ध विधीच्या निमित्ताने, प्रथम पुण्यस्मरणार्थाच्या निमित्ताने आपण सर्वजण श्रद्धांजली समर्पित करण्याकरता त्यांना या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांच्या पाठीमागे परिवारसुद्धा, एक मुलगा, सुनबाई, नातू, नात श्री शामराव सखाराम चिखले त्यांचे चिरंजीव आहेत. सौ मनीषा शामराव चिखले सुनबाई आहेत. त्याचबरोबर शुभम शामराव चिखले नातू आहेत. आरती सचिन राहिंज या नात आहेत. हा मोठा परिवार सोडून वर्षभरापूर्वी बाबांना जावं लागलं. त्यांच्या ह्या प्रथम पुण्यस्मरण म्हणा किंवा वर्षश्राद्ध म्हणा, या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो. खरं म्हणजे वर्षश्राद्धाचा विधी होत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज फार गोड बोलतात. पुरुषाच्या जीवनामध्ये सर्वात मोठा पर्व काळ, सर्वात महत्त्वाचा दिवस जर कोणता असेल तर तो आपले आईवडील ज्या तिथीला जातात त्या तिथीला त्या मुलांकडून, त्या राहिलेल्या परिवाराकडून पिंडदान घडणं, अन्नदान घडणं, नामस्मरण घडणं याच्यासारखा दुसरा पवित्र पर्वकाळ त्याच्या जीवनामध्ये नाही. नाथ महाराजांची भाषा आहे, पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, माता पित्यांचा अंतकाळ, ती वेळ अति पावन धर्माची. अत्यंत पावन, अत्यंत पवित्र वेळ धर्माची कोणती असेल? आई वडील ज्या तिथीला जातात त्या तिथीला त्या मुलांकडून पिंडदान घडावं, अन्नदान घडावं, नामस्मरण घडावं. आणि ह्याच उद्देशाने, याच अट्टहासाने आपल्या वडिलांचं श्राद्ध समर्पित करत असताना संपूर्ण चिखले परिवाराने या ठिकाणी सुंदर पद्धतीने केलेल्या प्रवचनाचं नियोजन असेल, अन्नदान असेल आणि ब्रह्मवृंदांच्या माध्यमातून पिंडदान असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी समर्पित करत असताना मी बाबांच्या चरणी सर्व नातेवाईक, पाहुणे यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. खरं म्हणजे शामराव काकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचे आमचे पारमार्थिक ऋणानुबंध अत्यंत फार पूर्वीचे आहेत. ऋणानुबंध अत्यंत जवळचे आहे, अत्यंत निकटचे आहे. आईवडिलांची सेवा करत असताना शेवटपर्यंत आईवडिलांची सेवा केली, शेवटपर्यंत आईवडिलांची कर्तव्य रूपाने संपूर्ण सेवाच केली. आणि आईवडिलांचा शेवट होत असताना सुद्धा त्यांचा शेवटसुद्धा चांगलाच झाला पाहिजे या भूमिकेतून त्यांनी आईवडिलांचे दोन्ही दशक्रिया विधी असेल, 13व्या असतील, मासिक श्राद्ध असेल, अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्णत्वाला नेत. खरं म्हणजे आई आणि वडील या दोघांमधलं अंतर थोड्या दिवसाचं आहे, 2.5-3 महिन्याचं अंतर आहे. अगोदर वडील, नंतर आई. परंतु त्यांनी विचार केला, आई आणि वडील मुलाकरता सारखेच असतात. म्हणून कुणीतरी एखाद्या वेगळ्या मुलाने विचार केला असता, डबल पाहुणे, डबल खर्च करण्यापेक्षा दोघंही वर्षश्राद्ध एकत्रित करूया. पण त्यांनी अंतकरणाची व्यापकता दाखवून जसं आपल्या आईचं आपण सेवा केली तसं वडिलांच्या ठिकाणी सुद्धा कृतज्ञता व्यक्त करून वडिलांचा सुद्धा श्राद्धविधी हा झालाच पाहिजे. आणि याच भूमिकेतून आपल्या वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी समर्पित करतायत. खरं म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी आईवडिलांबद्दल बोलत असताना सगळ्यांच्या ऐकण्यातली उभी असेल, सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेशी शरीरे लोणकीजे. ज्ञानोबाराय म्हणतात, विश्वामध्ये जेवढे सगळे तीर्थक्षेत्र आहेत त्या सर्व तीर्थक्षेत्रांचं माहेर, त्या सर्व तीर्थक्षेत्रांचं स्थान जर कोण असेल तर आपल्या आईवडिलांचे चरण आहेत. कुठेच जाऊ नका, पण आईवडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय, आईवडिलांची सेवा केल्याशिवाय आपल्या जीवनाला सुद्धा पूर्णत्व प्राप्त होत नाही. विटेवरचा पांडुरंग परमात्मा कुणामुळे आला? पुंडलिक रायामुळे आला. पुंडलिकाने काय केलं? काहीच केलं नाही. आईवडिलांची सेवा केली. सेवा करता करता परमात्म्याला प्रसन्न व्हावं लागलं आणि प्रसन्न झालेल्या परमात्म्याने सांगितलं, काय इच्छा आहे, काय पाहिजे?
त्यावेळेस पुंडलिकाने सांगितलं, प्रपंचातलं काहीच नकोय, मुलाबाळांकरता काहीच नकोय, माझी एकच अपेक्षा आहे, जसा मला भेटण्याकरता आलास ना तसं मी ज्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी उभा राहा. फक्त वीट भिरकावली, वीट फेकली, या विटेवरती उभा राहा आणि जे जे तुझ्याकडे मूड येतील, पापी येतील, कसे येऊ दे, त्यांचा उद्धार केल्याशिवाय राहू नका. पुंडलिकाची स्पष्ट मागणी आहे, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. आपल्या आईवडिलांच्या सेवेचं फळ परमात्म्याला यावं लागलं, त्याचा परिणाम संपूर्ण जनजीवाचा, अज्ञान, अशिक्षित, सुशिक्षित कुणी येऊ द्या, कसाही येऊ द्या, परंतु परमात्म्याचं दर्शन झालं की त्याचा उद्धार तुम्हाला करावा लागेल. हे वचनच पुंडलिकरायाने परमात्म्याकडून मागणी करून घेतलं. आईवडिलांच्या सेवेचं फळ आहे म्हणून जोपर्यंत आईवडील आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करावी, शास्त्र आम्हाला सांगतं. आणि आईवडील गेले की त्यांचं स्मरण करावं. आई आणि वडील हे मानवी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत आगळेवेगळे स्वरूप आहे, आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे, अविभाज्य घटक आहे मानवी जीवनाचे. आई वडील अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत. आई आणि वडील हे घरामध्ये असणं म्हणजे त्या घराला फार मोठा आधार असणं. ज्याच्या घरामध्ये आई आणि वडील नाहीत त्यांना आई आणि वडिलांचं महत्त्व विचारा. खरं म्हणजे आपल्याला आईचं प्रेम मिळावं किंवा आपल्याला आईने जीव लावावा, आपल्या घरामध्ये आपल्या परिवारामध्ये आई वडील असावे, याच्यात नवल विशेष आश्चर्य नाही. तर प्रत्यक्षात भगवंत सुद्धा त्या गोष्टीला अपवाद नाही आहे. भगवंताला सुद्धा असं वाटतं आपल्याला सुद्धा आई वडील, आईची माया, वडिलांची माया, प्रेम मिळावं. कृष्णचरित्राचा विचार करायचा झाला तर कितीतरी ठिकाणी आई वडिलांचे प्रसंग आहेत. कृष्ण परमात्म्याच्या बालपणीतला प्रसंग आहे गोकुळातला. ज्यावेळेस अक्रूर मथुरेतून कृष्ण परमात्म्याला नेण्याकरता गोकुळामध्ये येतो, गोकुळामध्ये नंदबाबांच्या घरी पोहोचल्यानंतर संपूर्ण गोकुळ दुःखामध्ये आहे आणि यशोदा सुद्धा खूप दुःख व्यक्त करते. कसं तरी संध्याकाळचं जेवण करते, जेवण कृष्णाला खाऊ घालते. अक्रूर पाहुणा म्हणून आलेला असतो, सगळ्यांना जेवण वाढते, पण यशोदा जेवत नाही. यशोदेला दुःख होतं आणि या गोष्टीचं ज्ञान कृष्ण बालरूपात जरी असले पण त्यांच्या लक्षात येतं आईला दुःख झालेलं आहे. संध्याकाळी झोपण्याची वेळ येते, नित्याप्रमाणे कृष्ण परमात्मा यशोदेजवळ झोपतात. यशोदेला झोप नाही, कृष्ण परमात्मा झोपलेला आहे. रात्री अर्ध्या रात्री उठलेले आहेत आणि बाहेर गेल्या, रडतायत. कृष्ण परमात्म्याच्या लक्षात आलं आई रडते, आईला झोप नाही. कृष्ण बाहेर आला, आई का रडते? मी तुला सोडून कायमचा चाललो नाही, तुला भेटण्याकरता पुन्हा केव्हा तरी येईलच की, तू काळजी करू नको, दुःख करू नको. पण यशोदा मात्र रडते. रडता रडता यशोदा काय म्हणते ऐका. यशोदा म्हणाली, कृष्णा तुला खोड्या करण्यावरून, त्रास दिल्यावरून तुला मी फार शिक्षा केली असेल, बोलली असेल बाळा, मला क्षमा कर. आणि कृष्णा जाता जाता माझी एकच मागणी तुझ्याकडे आहे, तेवढी गोष्ट जर तू विसरलास तर मला फार बरं वाटेल. कृष्णाने सांगितलं आई कोणती गोष्ट आहे? यशोदेने सांगितलं कृष्णा एक दिवसचा प्रसंग आहे, तू फार त्रास द्यायला लागला म्हणून मी तुला काय करायचं ठरवलं, उखळाला बांधायचं ठरवलं. काय करायचं ठरवलं? उखळाला बांधायचं ठरवलं. तू बांधला जात नव्हता, चरित्रभाग मोठा आहे, परंतु कृष्णाने शेवट यशोदा माईला दया आली आणि कृष्ण परमात्म्याने स्वतःला बांधून घेतलं. कृष्णा तेवढीच घटना कोणती? मी तुला एक दिवस उखळाला बांधलं ना, एवढी घटना तुला विसरावी लागेल. यशोदा अपराधी आहे स्वतःला भूमिकेत समजते आणि मग मात्र माझ्याकडून चूक झाली म्हणून तुला तेवढी गोष्ट विसरावी लागेल. कृष्ण परमात्मा म्हणाला आई मी सगळं विसरेल, पण तू मला उखळाला बांधलेलं कधीच विसरणार नाही, कधीच विसरणार नाही. आहे आईचं प्रेम. पुढचं सांगतो तुम्हाला. सांदीपणी ऋषींच्या आश्रमामध्ये कृष्ण परमात्मा 12 वर्ष शिकण्याकरता होते. किती वर्ष? 12 वर्ष. 12 वर्षानंतर गुरूंचा निरोप घ्यायचा आहे, गुरुजींना आता गुरुकुल सोडून आपल्याला जायचं आहे. म्हणून जे जे विद्यार्थी कृष्ण परमात्म्याबरोबर होते त्या सर्व विद्यार्थ्यांची अशी रांग लागली. आसनावरती सांदीपणी ऋषी बसले आणि बसलेले सांदीपणी ऋषी प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक शिष्याला आशीर्वाद देत आहेत. आयुष्यवान भव, यशवान भव, कीर्तिवान भव. ज्याने जसं जसं ज्ञान आत्मसात केलं, जो जसा जसा गुरुकुलामध्ये राहिला तशा तशा पद्धतीने आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. सांदीपणी ऋषी आशीर्वाद देता देता कृष्णावरती नंबर आला. ऐका,
कृष्ण परमात्म्याने सांदीपनी ऋषींचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्याबरोबर सांदीपनी ऋषींनी आशीर्वाद देण्याऐवजी हात माघारी घेतला. आशीर्वाद कृष्णाला दिला नाही. सांदीपनी ऋषींकडे पाहिलं. कृष्ण म्हणाला, गुरुजी सगळ्यांना आशीर्वाद दिला, मला का नाही? मला का आशीर्वाद दिला नाही? सांदीपनी ऋषी म्हणाले, कृष्णा तुला काय आशीर्वाद देणार? तुला काय आशीर्वाद देणार? आशीर्वाद मी द्यावं इतकं तुझ्याकडे काहीच कमी नाही, सगळं तुझ्या भरोश्यावर चालतंय. कृष्णा संतांनी वर्णन केलेलं आहे, वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, राहिलीसी अहंता मग कोटी. हे सगळं तुझ्या कृपेने चालतंय ना. या विश्वाच्या निर्मितीला कारण तू आहेस. जेणे हे विश्व निर्मिले असा तू परमात्मा असताना तुला काय देणार मी? माझ्याकडे काही नाही. कृष्ण म्हणाला, गुरुजी तसं नाही चालणार, काहीतरी द्यावं लागेल. मी शिष्य म्हणून तुमच्याकडे राहिलो की नाही? हो राहिलास. ज्ञान संपादन केलं की नाही? केलंस. तुमची कधी अवाज्ञा केली का? अजिबात नाही. तुम्हाला कधी त्रास दिला का? अजिबात नाही. मग काहीतरी आशीर्वाद द्यावा लागेल. सांदीपनी ऋषी म्हणाले, कृष्णा खरं सांगू का, माझ्यासह माझा आश्रम, हे संपूर्ण विश्व, हे सगळं तू चालवतोस, मी तुला काय देणार? कृष्णा तुला काय कमी आहे मी द्यावं म्हणून? तुझं वर्णन संतांनी असं केलंय, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. तुझ्याकडे काय कमी आहे? ज्ञानोबाराय वर्णन करतात, ऐका यश श्री औदार्य. यश तुझ्या नावामध्ये आहे. श्री म्हणजे पैसा, ती तुझ्या पायाजवळ आहे. पाय लक्ष्मीचे हाती, संतांनी वर्णन केले. औदार्याचा विचार करायचा झाला तर तुझ्या इतका उदारत्व कुणाकडेही नाही. देताना मनसी पात्रा पात्र. एखादर तुझ्याकडे याचक म्हणून आला तर तू त्याची पात्रता बघत नाही. तुझा भक्त आहे का तुझ्या विरोधात तो नाम काहीतरी करतोय कटकारस्थान, ते सुद्धा तू बघत नाहीस. देत असताना सगळं देत, मागे पुढे बघत नाही. कुणीतरी रामायणामध्ये रामचंद्र प्रभूला विचारलं, प्रभू आज विभीषण शरण आलेला आहे, तुमच्या बाजूला आलाय विभीषण, तुम्ही विभीषणाला डायरेक्ट शब्द दिला तुला लंका देणार. कदाचित उद्या रावणाच्या मनाने जर विचार केला, मला सुद्धा रामाकडे गेलं पाहिजे, बरोबर की नाही? मी सुद्धा रामाकडे जायला तयार आहे, रामाची शरणागती स्वीकारायला तयार आहे. जर रावण तुमच्याकडे आलाच तर तुम्ही रावणाला काय देणार? रामप्रभू होते. रामप्रभू म्हणाले, विभीषण शरण आला त्याला लंका दिली, उद्या रावण शरण आला तर त्याला अयोध्या दे. देताना मनसी पात्रा पात्र, हे तुमचं औदार्य आहे. वैराग्याचा विचार करायचा झाला तर वैराग्य तुमच्याकडे आहेच. ज्ञानाचा विचार करायचा झाला तर चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. आणि ऐश्वर्याचा विचार करायचा झाला तर स्वतः संत वर्णन करतात, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. देवा हे तुझं ऐश्वर्य आहे. काय कृष्णा तुला काय देणार? तरीही सुद्धा कृष्ण परमात्मा ऐकायला तयार नाही. सांदीपनी ऋषी म्हणाले, कृष्णा तुझा हट्ट आहे, एक काम कर, एक काम कर, काही नाही, तुला जे पाहिजे ते तूच मागून घे, मी फक्त तथास्तु म्हणतो. आशीर्वाद तुला देण्याची वेळ आली म्हणून देतो, माझी देण्या इतकी पात्रता माझ्याकडे नाहीये, तुला पाहिजे ते मागवून घे. कृष्ण परमात्मा म्हणाला, गुरुजी मी मागेल ते देणार, आता देण्याची वेळ आली त्यामुळे देवाच लागेल, तू माग. कृष्ण परमात्म्याने गुरुजींचं दर्शन घेतलं, संकल्प सोडला आणि एकच मागितलं. कृष्ण म्हणाला, गुरुजी मातृहस्तेन भोजनम, मी जोपर्यंत या मृत्यूलोकामध्ये आहे तोपर्यंत मला माझ्या आईच्याच हातचं जेवण मिळावं एवढंच मला द्या. म्हणजे परमात्म्याला सुद्धा अपेक्षा कशाची आहे? आईच्या प्रेमाची आहे, वडिलांच्या प्रेमाची आहे. आणि म्हणून आई वडील आपलं सर्वस्व जर असतील तर त्यांना सांभाळलं पाहिजे. त्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे, त्यांनी आपलं लहानपणी पालनपोषण केलं आहे, लहानसं मोठं केलेलं आहे. जगदुनियेमध्ये असणारे सुखदुःखाचे अनुभव मान अपमान स्वीकारून आपल्याला खूप चांगल्या पदावरती, खूप चांगल्या जीवनाच्या मार्गावरती आईवडील आणत असतात. म्हणून आईवडिलांचे अनन्यसाधारण उपकार ऋण आपल्यावरती आहे. त्याच्याकरता आईवडील आहे तोपर्यंत त्यांची सेवा आणि आई आणि वडील गेल्यानंतर त्यांचं स्मरण व्हावं ही धर्मशास्त्र आम्हाला सांगतं. त्याच भूमिकेतून आज या ठिकाणी श्रद्धेनं जे समर्पित केलं जातं आहे त्याला श्राद्ध म्हटलेलं आहे. आपल्या वडिलांचं श्राद्ध या ठिकाणी शामराव काका आणि त्यांचा संपूर्ण परिवार समर्पित करतोय. या श्राद्ध विधीच्या निमित्ताने श्री बालाजी टीव्ही चॅनल आदरणीय खैरे काका यांच्या माध्यमातून ही सेवा या ठिकाणी समर्पित होते. मी चिखले परिवाराच्या वतीने आणि माझ्या वतीने उपस्थित पाहुण्यांच्या वतीने सुद्धा
अतिशय मनापासून त्यांचे धन्यवाद व्यक्त करेल. खूप चांगलं चित्रीकरण ते करत असतात. संप्रदायाची विचारधारा पोहोचवण्याचं काम ते प्रत्येकाच्या टी व्हीच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम करतात, मोबाईलच्या माध्यमातून पोहोचविण्याचं काम करतात. अतिशय चांगली त्यांची ही वाहिनी आहे आणि नावसुद्धा खूप छान आहे, बालाजी टी व्ही चॅनल. एक आध्यात्मिक विचारधारा म्हणून अतिशय सुंदर आणि मनापासून श्रद्धेनं ते काम करत आहेत. नुसतं काम करत नाही, स्वतःसुद्धा ते चांगल्या पद्धतीचे वारकरी आहेत, निष्ठावंत आहेत. अध्यात्म क्षेत्राशी त्यांचं जीवन अतिशय परिपूर्णतेचं आहे. एक मनामध्ये कृतज्ञतेची भावना व्यक्त करून ते या ठिकाणी कार्यक्रमाला करता आलेत. सुंदर पद्धतीने चित्रीकरण करतायत. मनापासून त्यांचे धन्यवाद व्यक्त करेल. माझ्या अभंगाकडे वळतो. अभंग श्रीमंत संत श्री तुकाराम महाराज यांचा आहे. अभंगातले शब्द अत्यंत सोपे आहेत. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सगळ्यांच्या हे प्रमाण ऐकण्यातलं आहे, पाठातलं आहे. फक्त अभंग तुकाराम महाराजांचा आहे हे मात्र बऱ्याच जणांना माहीत नाही. माणसं 4-5 जण एकत्र बसली की म्हणतात काय खरं नाही प्रपंचाचं. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताविड. अत्यंत दुःख भरपूर आहे. त्याच्यामुळे तुकाराम महाराज म्हणाले, बाबा दुःख आहे ना, मग तू आठवण कर. महत्त्वाचा प्रश्न निर्माण असा होतो, आठवण जी करायची, तुकाराम महाराजांना कोणीतरी विचारलं असावं, कशाची, कोणत्या गोष्टीची आठवण तुम्ही आम्हाला करायला लावतात? आम्ही संपूर्ण आठवणीने जीवन जगतो, आठवणीने प्रपंच करतो, आठवणीने मुलाबाळांची जोपासना करतो, संपूर्ण प्रपंचातल्या गोष्टी आठवणीनेच करतो. आमच्याकडून विस्मरण काहीच होत नाही. प्रपंचातल्या एखाद्या गोष्टीचं विस्मरण झालं तर पुन्हा आम्ही आठवण करतो आणि त्या गोष्टीची परिपूर्णता करतो. आठवण तुम्ही करायला लावतात, पण कोणत्या गोष्टीची? तुकाराम महाराज म्हणाले, तुम्ही ज्या प्रपंचाची आठवण करतायत, ज्या प्रपंचातल्या नाशिवंत गोष्टींची आठवण करतायत, ती आठवण केल्यानंतर तुमचा काहीतरी फायदा होईल, तुमच्या जीवनामध्ये काहीतरी कल्याण स्थिती प्राप्त होईल, असं काहीही होणार नाही. तुम्हाला आठवण अगोदर याची करावी लागेल, ईश्वराने आम्हाला मनुष्य जन्म जो दिलेला आहे की नाही, त्याची आठवण करा. कधीतरी माणसाने अंतर्मुख होऊन एकांतामध्ये बसून विचार केला पाहिजे, देवाने मला मनुष्य जन्माला घातलं, मनुष्य जन्मालाच का घातलं, एवढे इंद्रिय चांगल्या पद्धतीने का दिले, डोळे, कान आहे, नाक आहे, सर्व इंद्रिय यथा सांग मलाच का दिली, मलाच का बोलता यायला लागलं. या सगळ्या गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे, कधीतरी केला पाहिजे. शास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं तर मी कोण ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे? आमच्या वयातली मुलं भांडणं लागली की बाया वर करतात आणि भांडणामध्ये एकमेकाला दम देतात. तुला माहित नाही का मी कोण आहे, माझ्या नादी लागू नकोस. मी कोण आहे हा जो त्यांचा मी आहे, हा मी देहाच्या संबंधाने मी आहे, आत्मस्वरूपाच्या दृष्टीने मी नाही. मला सांगा, देह जोपर्यंत आहे तोपर्यंत मी आणि माझं आपण करतो. देह संपल्यानंतर करता येईल का आपल्याला? जमीन माझी, गाडी माझी, बंगला माझा, मुलं माझी, हा देह माझा, हात माझे, पाय माझे, हे सगळं मी आणि माझं कुठपर्यंत? जोपर्यंत देह आहे तोपर्यंत. या देहामध्ये असणारा जे आत्मस्वरूप आहे, जो जीव आहे, तो एकदा गेला की मग म्हणतो का आपण? अजिबात म्हणत. मग मात्र आपण बाजूला होतो. थोडंसं आणखीन आपल्याला कळावं म्हणून थोडंसं स्पष्ट बोलतो, थोडंसं सरळ बोलतो. मला सांगा, मरण देहाला आहे का देहामध्ये असणारा जो आत्मा आहे त्याला मरण आहे? काय वाटतं तुम्हाला? आत्म्याला. मग देहाला मरण आहे, आत्म्याला नाही. आत्म्याला मरण असतं तर ज्ञानेश्वरीमध्ये, गाथ्यामध्ये, गीतेमध्ये भगवंतांनी वर्णन केलं असतं का? नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका. ज्ञानोबराय म्हणतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन बेडीजे, तैसे देहांत राहते स्वीकारीजे चैतन्य नाथे. जुना शर्ट, जुना कपडा फाटावा आणि आपण नवीन परिधान करावा, तसा आत्मा काम करतो. हे शरीर जीर्ण झालं की याला सोडतो, पुन्हा नवीन परिधान करतो. देह जीवात्मा जो आत्मा आहे तो जाळल्या जात नाही, पुरल्या जात नाही, त्याची माती होत नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भवितवान भूया. रामायणातला प्रसंग सांगतो. रामायणामध्ये रामचंद्र प्रभू वालीला मारतात. वालीची पत्नी तारा शोक करते, राम प्रभूशी भांडते, प्रभू हे तुम्ही चांगलं केलं नाही, माझ्या डोळ्यासमोर माझ्या नवऱ्याला मारलं, तुमच्यामुळे मला दुःख प्राप्त झालंय.
आणि एका स्त्रीच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं जर दुःख कोणतं असेल तर तिला येणारं तारुण्यामध्ये जे दुःख आहे ते दुःख आलं, त्याला कारणीभूत तुम्ही आहात, तुमच्यामुळे मला दुःख प्राप्त झालं. ऐका, रामचंद्र प्रभू तिथे गोड उत्तर देतात. रामचंद्र प्रभू म्हणतात, तुझा पती जो आहे, तुझा नवरा जो आहे, त्याला मी मारलं इथपर्यंत बरोबर आहे, पण देहदृष्टीने मेला की आत्मतत्वाच्या दृष्टीने मेला? याचं उत्तर आहे का तुझ्याकडे? आत्मस्वरूपाच्या दृष्टीने मेला असं जर तू म्हणत असशील तर तो आत्मा येऊन कधीच मला मिळाला आहे. ममई वंशो जीवलोके, बरोबर की नाही? आपण एखाद्याला श्रद्धांजली वाहत असताना आपण ऐकतो किंवा आपल्यामध्ये कोणीतरी देत असतील, लोक फार गमतीने श्रद्धांजल्या वाहतात. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो असं म्हणतात का? त्यांच्या मृत आत्म्याला, मृत आत्मा नाही, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो किंवा त्यांचं आत्मस्वरूप भगवंताच्या चरणाशी समर्पित हो असं म्हणतात. श्रद्धांजली वाहत असताना आपण नेहमी ऐकतो, तुझा पती जो मी मारला तो आत्मस्वरूपाच्या दृष्टीने मेला असेल तर तो मला येऊन मिळाला आहे, आणि देहाच्या दृष्टीने मेला असं जर तू म्हणत असतील तर देह तुझ्या समोर पडलाय, त्याला उचल आणि घेऊन जा. जमेल का हो? करता येईल का प्रपंच? अजिबात नाही. तिच्या लक्षात येतंय आणि मग लक्षात आल्यानंतर तिला ज्ञान प्राप्ती होते. शरीर तर काय आहे? नाशिवंत देह जाणार सकळ असं शरीर आहे, शरीराची मातीच होणार आहे, अग्निडाग दिल्या जाणार आहे. मग तिच्या लक्षात येतंय, क्षितिजल पावन गगन समीरा पंच रचित अति अधम शरीरा, किंवा तुकोबारायांचं प्रमाण सांगायचं झालं तर अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे. आत्मा अविनाशी आहे, आत्म्याला मरण नाही, मरण देहाला आहे. त्याच्यामुळे मीची जाणीव होण्याकरता मी कुणीतरी वेगळं आहे. माणसाला मीची जाणीव. देह काय खरा, देह संबंध पसारा. या देहाचं काय होणार आहे? जीवात्मा निघून गेल्यानंतर कधीतरी याला सोडावं लागणारच आहे. मी नेहमी एक गोड दृष्टांत सांगत असतो, आपण ऐकलंय का नाही मला माहीत नाही, आपल्या प्रत्येकाच्या घरातला दृष्टांत आहे. आजीबाई होते, आजीबाई एकट्याच राहायच्या घरामध्ये, आणि आजीबाई एकट्या राहत असताना वयाच्या वार्धक्यामध्ये म्हातारपणाला आजीबाईला एक दिवस सहज आठवलं, भांडे घरातली खराब झाली. काही भांडे काळे पडले, काही भांड्यांना चीर गेली, काही भांड्यांना ठसे पडले. आजी निफाडसारख्या शहराच्या ठिकाणी गेल्यानं भांडे बदलून आणूया, नवीन आणूया म्हणून जुने भांडे मोडीत दिली आणि नवीन काही पातेले खरेदी केली. सगळी भांडी घेतली, पिशवीत घातली. निफाडवरून येताना कुंभार आळीमध्ये आल्या. कुंभार दादाला विचारलं, दादा अरे काय काय तुझ्याकडे आहे? त्यानं सांगितलं, गाडगं आहे, मडकं आहे, डेरा आहे, रांजण आहे. आई तुला काय पाहिजे? आई म्हणाली, माझ्यापुरतं छोटंसं मडकं दे. त्यानं मडकं काढलं, दिलं, किंमत 2 रुपये. आजीनं 2 रुपये दिले. घरी आली. आजीनं विचार केला, आपण सगळी भांडी आणली, वरणाला कोणतं, भाताला कोणतं, भाजीला कोणतं, दुधाला कोणतं, चहाला कोणतं, सगळ्या पातेल्यांना काम वाटून दिली. राहता राहिलं मडकं. मडकं माहिती आहे ना? तुम्ही असं थोडंसं बोलत चाल, लक्षात पूर्व. मडकं, आणि मडकं माहीतच असू द्या, त्याच्याशिवाय कोण नाही बरोबर. शेवट तेच काम येतं, सगळ्यात पुढं तेच असतं, लक्षात ठेव. राहता राहिलं मडकं. मडक्याला काय उपयोगात आणावं म्हणून आजीनं विचार केला. आपल्यापुरतं दूध येतंय आणि दुधापासून आपण थोडंसं काय करतो, दही करतो. मग आजीनं त्या मडक्यामध्ये दही भरायचं ठरवलं. पूर्वीच्या काळामध्ये मडक्यांची जागा कुठे असायची? पूर्वीच्या काळात, मी पूर्वीचा हा शब्द मुद्दाम वापरतोय. आता आमच्या काळामध्ये शिंक राहिलं, शिंक्यावर जागा असायची. ऐक, आता सगळ्या गोष्टी दुरापास्त होत चालल्या. शिंक गेलं, जातं गेलं, पाटा वरवंटा गेला, बरोबर की नाही? सगळं आता हळूहळू जुन्या गोष्टी लोप पावत चालल्या. आणि मग ते शिंक्यावर ठेवल्या गेलं काय? मडकं दही घालून. स्टीलचे पातेलं, पितळीच्या पातेल्याला मांडणीवर ठेवलं, मांडलेलं ना ते. स्टीलचं पातेलं पितळीच्या पातेल्याला म्हणतं काय रे, आपली किंमत 200 रुपये, आपण कुठं? खाली, बरोबर ना? पातेल्याची जागा कुठं असते? तुमच्या घरात कुठे? बोलत नाही तुम्ही. खाली असते, बरोबर ना? आपली किंमत 200 रुपये, आपण खाली. याची किंमत 2 रुपये, ही वरती. खालच्यांनी वर्णन सुरू केल्यावर वरचं मडकं विनाकारण फुगायला लागलं. ही वरची मडकी विनाकारण फुगतात, लक्षात राहू द्या बरं. कळलं तर बघा. हळूहळू 4-6 महिन्याचा कालावधी गेला. दूध कमी पडलं. दूध नसल्यामुळे दह्याचा प्रश्न नाही. आजीनं विचार केला,
दूधच नाही म्हटल्यावर दही नाही, आणि दही नाही म्हटल्यावर मडकं रिकामं कशाला ठेवायचं? घासून घुसून स्वच्छ पुन्हा मडकं कुठं ठेवलं? स्टीलच्या पातेल्या शेजारी मांदणीवर ठेवलं, बरोबर की नाही? स्टीलच्या पातेल्याला मोठा आनंद झाला. स्टीलचं पातेलं म्हणतंय पितळीच्या पातेल्याला, आलं का नाही लाहिनीत? आलं का नाही लाहिनीत? याला महाराष्ट्रीयन माणसाचा स्वभाव म्हणा. आपण फक्त एवढ्यातच पटायत आहोत, नाही कळालं? एखादा पुढं जर जात असेल तर त्याला मागं कसं खेचायचं हे कुणाकडून शिकायचं? कुणाकडून शिकायचं? आपल्याकडूनच शिकायचं. माणसांचं काय एक विशेष असतं आहे का नाही? म्हणून तर ते एक म्हणतात ना, कुत्र्याला गती आणि माणसाला प्रगती सहन होत नाही. काय असेल तर असो, मला माहीत नाही. मला कधी कधी समाजामध्ये वावरताना फिरताना प्रश्न पडतो. मी बरेच अशी कुटुंब, बरीच अशी माणसं पाहिली, बिचारे स्वकष्टाने नीतीनं वागून, धर्माने वागून जर आपल्या प्रापंचिक जीवनाची, पारमार्थिक जीवनाची, राजकीय जीवनाची जर प्रगती करत असतील तर बाकीची माणसं त्यांना मागं खेचण्याचं काम बऱ्याच ठिकाणी करतात. प्रत्येक क्षेत्रात आहे ते. त्याला शैक्षणिक क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र, कोणतं क्षेत्र आता अपवाद राहिलं नाही. प्रत्येक ठिकाणी माणसांचा स्वभावच आहे. समोरच्याचं सुख पाहिलं की आपल्याला दुःख होणं हा माणसाचा स्वभाव तयार झाला आहे. तो दुःखात राहिला पाहिजे, चिंतेमध्ये राहिला पाहिजे, त्यानं सतत एकमेकाजवळ रडगाणं केलं पाहिजे, हा माणसाचा स्वभाव आहे. पण माणसं मनाची व्यापकता दाखवून, मनाचा मोठेपणा दाखवून आधी असं कधी बोलत नाही. नाही जाऊ द्या, तो त्याच्या पायावरती ना खूप चांगला उभा आहे, स्वकष्टाने करतो, चांगलं वागतो, सगळ्यांशी प्रेमाने वागतो. ही माणसाची मनातली उदारता अजिबात राहिली नाही. सगळं मन माणसांचं काय झालं माहिती का? संकुचित झालं. आणखीन थोडा पुढे शब्द वापरतो, माणसं स्वार्थी झाली. काय झाली? स्वार्थी. स्टीलच्या पातेल्याला आनंद झाला, मडकं लाहिनीत आलं. आजीने एक दिवस वांग्या बटाट्याची सुंदर भाजी केली, स्वतः खाल्ली, शेजारी दिली. उरलेली भाजी कुठं ठेवा म्हणून मडक्याला काहीच काम नाही, मडक्यात ठेवली. का फेकून द्यावी? दुसऱ्या दिवशी दुपार झाली, आजीनं ती भाजी जेवायला घ्यायचं ठरवलं. का फेकून का द्यायची? तेल मीठ मिरची घालून केलेली भाजी आहे, वांग्याची भाजी आहे, सध्या वांगी महाग आहेत. आणि मग आजीला शंका आली, 6 महिने या मडक्यामध्ये काय होतं? दही होतं. मग आजीने विचार केला, ज्या अर्थी मडक्यात दही होतं त्या अर्थी कदाचित भाजी विटली असावी, भाजी आंबूस झाली असावी. आणि म्हणून आजीला शंका आली. आजीनं मडकं भाजीसह घेतलं, आपल्या नाकाजवळ नेलं. भाजी काय झालेली होती? विटली होती, खराब झाली, आंबूस झाली. आजीला राग आला. अरे अरे अरे, एवढी चांगली भाजी, तेल मीठ मिरची शेंगदाण्याचा कूट, लसूण, सध्या लसूण 90 रुपये पावशर आहे, एवढी महाग भाजी, चांगली भाजी केली, मडक्याने खराब केली ना. आजीनं राग राग मडकं भाजीसह धरलं, उखाड्यावर फेकलं. बरोबर ना? आपल्याकडे उखाडाच म्हणता ना. स्टीलचं पातेलं पितळीच्या पातेल्याला फोन करतं. अरे ऐकलं का? पितळीचं पातेलं म्हणतं, काय झालं? पिढा गेली. काय म्हटलं? पिढा गेली. माझा दृष्टांत संपला. याच्यातून फक्त आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मडकं आहे, मडकं, त्याच्यामध्ये दही होतं, तोपर्यंत घरात होतं, बरोबर की नाही? मडकं घरात कुठपर्यंत होतं? जोपर्यंत दही होतं तोपर्यंत मडकं कुठं होतं? घरात होतं, शिंक्यावर होतं, बरोबर आहे? मडक्यातलं दही संपलं, मडकं कुठं गेलं? कुठं गेलं? तुम्ही बोलत नाही. कुठं गेलं? उखाड्यावर गेलं. मी त्या मडक्याचं नाही सांगत, मातीच्या मडक्याचं नाही सांगत, हे सुद्धा मडकं तसंच आहे. याच्यातलं जीवात्मा रूपी दही संपलं रे संपलं की पुन्हा आपल्याला सुद्धा बाहेर काढतात. कुठं? राम नाम, हा सत्य आहे. पुन्हा आपल्याला वेळ लावत नाही. आणि म्हणून जसं ते मडकं बाहेर काढलं जातं तसं ह्या मडक्याला सुद्धा हे शरीर सोडावं लागतं, हे घरदार प्रपंच नातेवाईक सगळे सोडावे लागतात. म्हणून देहसंबंधाने विचार करत असताना त्या मीचा विचार करू नका. आपली कीर्ती, आपलं कर्तृत्व कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या या समाजाच्या, परिवाराच्या, नातेवाईकाच्या, गावाच्या स्मरणात राहावं, असं काहीतरी कीर्ती कर्तृत्व मानवी जन्माच्या या संबंधाने व्हावं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, किंवा तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती कर्तृत्व राहावं, ते कर्तृत्व करण्याकरता मानवी जन्म आहे. कर्तृत्व करण्याकरताच आहे, कारण ही कर्मभूमी आहे. तुम्हाला फक्त करायचं आहे. केले कर्म झाले, कर्म करायचं आहे प्रत्येकाला. चांगलं कर्म केलं तर चांगलं फळ मिळणार आहे, वाईट कर्म केलं तर वाईट फळ मिळणार आहे, निश्चित आहे.
तुम्ही जसं कर्म करता तसं. सोपं बोलतो, आपण सर्वजण शेतकरी आहात, सगळे शेतकरी आहे ना. बी चांगलं असेल तर फळ चांगलं येईल की नाही, सरळ सिद्धांत आहे हा. आणि बी खराब असेल तर फळ कसं येईल, खराबच येईल. तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीज असावं, चांगलं असावं, गोमट असावं, मग मात्र फळं कसं येतात, रसाळ येतात, गोमटी येतात, चांगली येतात. तसं कर्म जर चांगलं असेल तर त्याला येणारं फळ सुद्धा कसं आहे, चांगलंच असेल. मी तुम्हाला सांगतो, व्यवहारामध्ये प्रपंचाच्या दृष्टीने एखाद्याचं आपण वर्णन करतो, नाही नाही ते अमुक पाटील ना, अहो एकदम चांगला परिवार आहे, संस्कारक्षम परिवार आहे, आध्यात्मिक क्षेत्राशी, सामाजिक क्षेत्राशी, गावात कुणाचंही गरिबाचं काही कार्य असू द्या, एकदम मदत करतात, खूप चांगले वागतात, खूप ऐश्वर्य संपन्न कुटुंब आहे आमच्या गावामध्ये. ते समजावं, त्या कुटुंबाचं कर्म कसं आहे, चांगलं आहे. कर्म ते चांगलं करताय ना, फळ चांगलंच मिळणार. पण याच्या उलट एखाद्याच्या परिवाराचं आपण नाव काढतो, कसं काढतो, फार त्रासदायक आहे, शेजारी आम्हाला कंटाळा आलाय, फार त्रास देतात, सगळ्यांना त्रास देतात, बांध कोरत राहतात, जनावरं मोकळी सोडून देतात, पिकाची नुकसान करतात, मोटरी जाळून टाकतात. असं त्रासदायक जे परिवार असतो, समजावं त्यांचं कर्म कसं आहे, वाईट आहे, चुकीचं आहे. फळ सुद्धा तुम्हाला वाईट मिळाल्याशिवाय राहणार नाही. कर्म चांगलं करा, फळ चांगलं मिळेल. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. उदाहरण सांगितलं म्हणजे लक्षात येईल. दोन व्यापारी असतात, व्यापारी कर्म बघा बरं. व्यापारी प्रवासाला निघतात, श्रीमंत असतात, गाडीमध्ये व्यापारा करता निघाल्यामुळे पैसा धनसंपत्ती भरपूर असते, गाडी सुद्धा महागडी असते. प्रवास करता करता जंगलाचा प्रवास लागतो, घाटाचा प्रवास लागतो, आणि म्हणून ते दोघंही विचार करतात, जंगलाच्या प्रवासाने घाटाच्या रस्त्याने रात्रीचं जाणं योग्य होणार नाही. पूर्वीच्या काळी लोक म्हणायचे, दिवस आहे तर चालावं आणि रात आहे तर थांबावं, म्हणायचे की नाही. जुन्या लोकांची वाक्य आहेत बघा. जुन्या लोकांची वाक्य अशी काढली की मग ते प्रवचनात कीर्तनात असे खुलतात, त्यांना फार बरं वाटतं. आमच्या काळातलं काढलं ऐक. त्यांच्या दोघांच्याही मनाला विचार पडला, पुढे जाणं योग्य होणार नाही, प्रवासाच्या दृष्टीने, आपल्या जीवाच्या दृष्टीने योग्य नाही. जंगलाच्या अलीकडे एक गाव लागलं, गावाच्या कडेला एक बंगला आहे. बंगल्याकडे गेले, बंगल्याचा मालक बाहेर आला, नमस्कार झाला. यांनी आपली ओळख सांगितली, आम्ही दोन व्यापारी आहोत, आमच्याकडे पैसा थोडासा आहे. बंगल्याचा मालक म्हणाला, मग काय, काही नाही, प्रवास पुढचा घाटाचा आहे, जंगलातून प्रवास आहे, रात्रीचा प्रवास करणं योग्य होणार नाही, मग त्याच्याकरता तुमची थोडीशी मदत करा. काय, काही नाही, उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत तुमच्या बंगल्यामध्ये आम्हाला थोडासा आश्रय द्याल का. बंगल्याचा मालक जसा बंगल्याने श्रीमंत होता, पैशाने श्रीमंत होता, तसा तो मनाने सुद्धा श्रीमंत होता. मला एक सांगा, माणसं मनाने श्रीमंत असावी का पैशाने श्रीमंत असावी, तुमचं काय मत आहे. मनाने श्रीमंत असावी, उदारता मनाची असावा. बंगल्याचा मालक मनाने श्रीमंत होता. तो म्हणाला, काहीच काळजी करू नका, माझी मुलं सध्या रात्रीची लाईट आहे, शेतावर कामाला गेलेली आहे, त्यांची रूम रिकामीच आहे, तुमची गाडी मस्त पार्किंग करा, त्यांच्या रूममध्ये विश्रांती घ्या, उद्या पहाटे 4 वाजले की तुमच्या पुढच्या प्रवासाला निघून जा. आणि मग मात्र त्यांनी बंगल्याच्या मालकाचे मनोमन आभार मानले. त्या रूममध्ये आले, विश्रांतीला सुरुवात केली. 10 वाजता, आता ऐका, रात्रीचे 10 ते 11 वाजता बंगल्याचा जो मालक आहे त्याच्या मनात विकल्प तयार झाला. काय विकल्प तयार झाला, मला आणखीन श्रीमंत व्हायचं. विकल्प याचा अर्थ काय, जे नाही ते मनात येणं, याला म्हणायचं विकल्प. शुद्ध मराठी भाषेमध्ये विकल्प. माणसाच्या मनामध्ये कधीतरी विकल्प येतात, आणि विकल्प सहजासहजी चुकीच्याच दृष्टीने येतात, चांगल्या दृष्टीने येत नाही. विकल्प आणि संकल्प, चांगलं विचार येणं म्हणजे संकल्प म्हणता येईल. मी चांगला संकल्प केला, कशाचा, माळ घालण्याचा, एकादशी करण्याचा, सोमवार व्रत करण्याचा, 16 सोमवार करण्याचा संकल्प, याला संकल्प म्हटलं. विकल्प चुकीच्या भावनेतून निर्माण झाला, मला आणखीन श्रीमंत व्हायचं, आणि मग मात्र मनाने विकल्प घेतल्यामुळे गावातून त्याच्या जोडीदाराला बोलवलं, सांगितलं, 2 व्यापारी आले, त्यांचं काय करायचं, काम करायचं. तो मारेकरी म्हणाला, मला काय मिळणार. बंगल्याचा मालक म्हणाला, 50% तुला आणि 50% मला, पण तुला हे काम करावं लागेल. ठरलं, उद्या पहाटे 4 वाजताच. सगळं व्यवस्थित ठरलं. पण गंमत अशी झाली बघा, त्या 2 मुलांची कामं पहाटे 5-6 ला होणारी कामं 3 वाजताच झाली. लाईट गेली, शेतातून घरी आली,
घरी आल्यानंतर त्यांनी पाहिलं आपल्या रूममध्ये कोणीतरी अनोळखी लोक झोपलेली आहेत आणि मग मोठ्याने आरडाओरडा केला, उठा, कोण आहे तुम्ही, कशा करता आमच्या रूममध्ये झोपले, असं बोलायला लागले. बंगल्याच्या रूममधून ती 2 व्यापारी बाहेर निघाली. बाहेर निघाल्यानंतर हात जोडले, बंगल्याच्या मालकाचे मनोमन आभार मानले. घड्याळात पाहिलं तर बरोबर 3 वाजले होते. ते म्हणाले 3 काय 4 काय, पुढे प्रवासासाठी मात्र आता आपल्याला योग्य वेळ आहे. मग मात्र त्यांनी आपलं जेवढं सगळं सामान होतं गाडीत भरलं, आल्या मार्गाने निघाले. बरोबर 4 वाजता मारेकरी आला. मारेकरी आल्यानंतर त्याला काय माहिती व्यापारी एका मुलं आहे. आल्याबरोबर त्यांनी ठरलेलं काम केलं. बंगल्याच्या मालकाला उठवलं. मालक त्या रूममध्ये आला. त्याने जे दृश्य पाहिलं ते अत्यंत भयानक दृश्य पाहिलं. अत्यंत दुःख, त्याला असहाय्य दुःख झालं, मोठं दुःख झालं. आणि तो मनात विचार करतोय. त्याच्या मनात विचार आला, अरे आपल्याकडून असं काय चुकीचं घडलं की आपल्या समोर आपल्याचमुळे आपल्या 2 मुलांना मृत्यूला सामोरं जावं लागलं, त्यांचा शेवट झाला. मला असं वाटतं त्याला कदाचित शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणाले असतील, अजून तू माझा हरिपाठ वाचला नाही. तुम्ही हरिपाठ वाचता का? नाही. कमीत कमी नाही जास्त तर ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ वाचा. वाचाल तर वाचाल आणि नाही वाचाल तर म्हणून तर जनाबाई म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. माणसाने आल्या जन्मात एवढं तरी करा, एकदा ज्ञानेश्वरी वाचा, एकदा पंढरपूरला जा, बघा. आणि म्हणून त्याच्या लक्षात आलं आपलं काहीतरी चुकलं. नाथ महाराज त्याला सांगतात, तुझं काय चुकलं? केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. तू जसं कर्म केलं तेच तुला काय झालं? कामाला आलं. कर्म चुकीचं केलं की त्याचं फळ सुद्धा चुकीचं माणसाला भोगावं लागतं. रामायणातला प्रसंग सुद्धा तसाच आहे. राजा दशरथ मरणासन्न स्थितीला आहे. कौसल्या मातेच्या मांडीवरती राजा दशरथ आहे. शेवटची श्वास मोजतोय, पण श्वास मोजता मोजता राजा दशरथ रडतोय, दुःख व्यक्त करतो. कौसल्या विचारते, का रडता, का दुःख व्यक्त करता? क्षत्रियाने मरणाला सामोरं जाताना रडायचं नसतं, तुम्ही क्षत्रिय आहात, का रडता? असं म्हटल्याबरोबर राजा दशरथ म्हणाला, खरं सांगू कौसल्ये, मी मरणाला सामोरं जातोय याचं दुःख नाही, याच्याकरता रडत नाही, मला समोरच्या भिंतीवरचं चित्र रडवतंय, त्याच्यामुळे मला दुःख होतंय. काय चित्र आहे? मग राजा दशरथाने कौसल्ये समोर प्रसंग उभा केला. कोणता? श्रावण बाळाला राजा दशरथाकडून बाण लागतो. दशरथ विव्हळतोय, आपलं श्रावण बाळ विव्हळतोय आणि विव्हळणारा श्रावण बाळ राजा दशरथाशी बोलतोय, राजा अरे तुझ्याबद्दल फार चांगलं ऐकून होतो, तू पराक्रमी राजा आहेस, चांगला राजा आहेस, असं सगळं चांगलं ऐकून होतो. एवढं तुझं कर्तृत्व, तुझा पराक्रम ऐकून असताना तू माझा का घात केलास? राजा मी तर आता मरणार आहे, सुखाने जाणार आहे, पण माझी एक जाता जाता मला एक वचन दे. काय? काही नाही, माझे आईवडील अंध आहेत. नुसते अंध नाही तर ते वयोवृद्ध आहे. मी त्यांना काशीला दर्शनाला घेऊन जातोय, काशी विश्वनाथाकडे जातोय. त्यांचं दर्शन होईल की नाही मला माहीत नाही, पण सकाळपासून त्यांच्या पोटामध्ये पाण्याचा एक घोट नाहीये. तहानेने त्यांचा जीव व्याकुळ झालाय. राजा माझ्या आईवडिलांना पाणी पाजणार असतील तर मी सुखाने मरतो. राजाने वचन दिलं. श्रावण बाळाने प्राण ठेवला. राजा हे कुणाला सांगतोय? कौसल्याला सांगतोय. आता ऐका, राजा हळूहळू जड पावलांनी कमंडलू भरून घेतलेला आहे. श्रावण बाळाच्या आईवडिलांजवळ आला. श्रावण बाळाच्या आईचं नाव आहे क्षुद्री माता आणि वडिलांचं नाव आहे यज्ञदत्त. ऐका, श्रावण जवळ येतोय ही भावना आईच्या अंतःकरणात निर्माण झाली आणि आईला पावलांचा आवाज आल्याबरोबर आई म्हणाली, श्रावणा अरे फार त्रास दिला का आम्ही तुला? खरं म्हणजे आई वडील म्हणून आम्ही तुझे लाडकोड पुरवायला पाहिजे, मुलगा म्हणून तुझी जोपासना करायला पाहिजे, पण उलटं झालं, तूच आमचा आईवडील झाला. आम्ही जन्मांध आहोत, लहानपणापासून तुला आम्ही त्रासच देतोय. त्याच्यात कमी की काय म्हणून आता काशीला सुद्धा नेण्याकरता आम्ही अट्टहास केला. श्रावणा सकाळपासून पाणी नाही म्हणून तुला पाणी आणण्याकरता पाठवलं. फार त्रास झाला का रे? थकलास का रे बाळा? का बोलत नाही? खरं म्हणजे मी एक वाक्य जाता जाता सांगून जाईल. घरामध्ये कितीही भांडणं होऊ द्या, आमचे गुरुजी सांगतात, कितीही भांडणं होऊ द्या, कुणाशीही भांडणं होऊ द्या, पण मात्र आपल्या घरामध्ये तुम्ही सगळ्यांशी अबोला धरा, पण आईशी अबोला कधीच धरू
आईशी बोलणं कधीच थांबवू नका. आईचं पात्र वेगळं असतं. श्रावणाची आई म्हणाली, श्रावणा बोलणार नसेल तर आम्ही पाणी पिणार नाही. राजा दशरथाचा नाविलाज झाला. राजा दशरथ म्हणाला, श्रावण नाहीये, मी कोण आहे? अयोध्येचा राजा दशरथ आहे. राजा दशरथाने सगळा प्रसंग सांगितला. मग मात्र श्रावणाच्या आईवडिलांनी शाप दिला, राजा पुत्र वियोगाने आम्ही जसं मरणार आहोत, आमचा जसा शेवट होणार आहे तसा तुझा सुद्धा होणार आहे. आमचा एकच मुलगा होता, तुला किती असतील? 4 असतील. पण ऐक राजा, अंतकाळाच्या वेळेस एकही तुझ्या बरोबर नसेल. राजाला शाप दिला. राजाने सगळा प्रसंग कौशल्याला सांगितला आणि शेवट राजा म्हणतोय, कौशल्य ऐक, राम लक्ष्मण वनवासाला जाण्याला कारण कैकेयी नाहीये. राम लक्ष्मण वनवासाला जाण्याला कारण मंथरेची संगत नाहीये. राम आणि लक्ष्मण वनवासाला जाण्याला कारण भरत आणि शत्रुघ्नाची अनुपस्थिती, गैरहजेरी नाहीये. कारण राम लक्ष्मण ज्यावेळेस वनवासाला जातात त्यावेळेस इथं भरत आणि शत्रुघ्न नसतात, त्यांची सुद्धा गैरहजेरी नाहीये. कौशल्या विचारते, मग राम आणि लक्ष्मणाच्या वनवासाला कारण काय आहे? त्यावेळेस राजा दशरथ सांगतोय, राम आणि लक्ष्मणाच्या वनवासाला कारण मी केलेलं पाप आहे. मी केलेलं पाप आहे. म्हणून तुम्हाला मी तेच सांगत होतो, कर्म चांगलं करा, फळ वाईट आहे. कर्म चुकीचं करा, फळ तुम्हाला चुकीचं मिळेल. कर्म चांगलं केलं की फळ तुम्हाला चांगलं मिळणार आहे. आणि म्हणून त्याच भूमिकेतून विचार करायचा झाला तर मानवी जन्म काहीतरी कर्तृत्व, काहीतरी कार्य सिद्ध करण्याकरता दिलेलं आहे ना. म्हणून आल्या जन्मामध्ये काहीतरी चांगलं करावं, हीच आठवण सदोदित संत महात्मे आम्हाला करून देतात. बाबा, मानवी जन्म मिळालेला आहे त्याची आठवण कर. नुसता जन्म मिळालेला नाहीये, तो कशाकरता मिळाला? प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहेत. देवे दिला देह भजना गोमटा, भजनाकरता दिलाय. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, देवाने त्याच्याकरता दिलाय. तीर्थयात्रा करण्याकरता दिलाय, बरोबर की नाही? कीर्तन प्रवचन ऐकण्याकरता दिलाय, चांगलं कार्य करण्याकरता दिलाय. आपण ते करावं, आपल्या हातून चांगलं घडावं. या सगळ्या गोष्टीची आठवण करत करत महाराज म्हणतात, एक दिवस असा क्षण आपल्या आयुष्यात येणार आहे की आपल्याला ह्या जगाचा मात्र निरोप घ्यावा लागणार आहे. एक दिवस आपल्याला हे जग सोडावं लागणार आहे. नातेवाईक सोडावे लागणार आहे, आई वडील सोडावे लागणार आहे, प्रपंच सोडावा लागणार आहे. पैसा धन सगळं, मित्रपरिवार जमीन बंगला सगळं इथेच. ह्या जगाचा मात्र निरोप घ्यायचा आहे ना. ती सुद्धा गोष्ट तुम्ही आठवण करा. जगाचा निरोप घेत असताना तो सुद्धा माणसाला चांगल्या पद्धतीने घेता आला पाहिजे. चांगला घेणं म्हणजे याचा अर्थ काय? माणसांचं उलट आहे. व्यावहारिक जीवन जगताना माणसं काय म्हणतात? मेल्यानंतर किंवा एखादा गेल्यानंतर म्हणतात, नाही नाही त्यांचा शेवट खूप चांगला झाला, त्याला महत्व नाही. काहीतरी हजारो लाखो माणसं अंत्यविधीला असणं, 10व्याला असणं, श्रद्धांजल्या आमदार मंत्री खासदार यांचे होणं याला महत्व नाही. शेवट असताना माणूस शेवट होणं याला महत्व आहे. माणूस जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांच्या हातून सगळं कार्य कर्तृत्व चांगलं व्हावं, तो खऱ्या अर्थाचा शेवट आहे. तुम्हाला मी प्रमाण सांगेन, तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेल्यानंतर बाकीच्यांनी वर्णन केलं का त्यांचा शेवट चांगला झाला? असं नाही केलं. तुकाराम महाराज होते तेव्हाच ते म्हणाले, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. मी जोपर्यंत आहे तोपर्यंतच माझा शेवट गोड झाला, बरोबर की नाही? कशामुळे? आलो निजांच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा. मी पांडुरंगाला भेटण्याकरता आलो, माझ्या माहेरला आलो. रखुमाईचा पती असणारा, रखुमाईचा वर असणारा परमात्मा, त्याची मला काय झाली? भेट झाली, प्राप्ती झाली. त्याच्यामुळे माझा काय झाला? शेवट झाला. आणखीन तुकाराम गोड झाला. आणखीन तुकाराम महाराज म्हणतात, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. माझा शेवटचा दिवस गोड होता, त्याच्याकरता आम्ही अट्टहास केला. पण काय काय केलं? आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. आमच्या अंतकरणातल्या इच्छा अपेक्षा वासना तृष्णा प्रपंचाच्या दृष्टीने देहाच्या दृष्टीने सगळ्या संपल्या. आता काहीतरी करावं, काहीतरी मिळवावं असं मात्र आता राहिलं नाही. मला विचारायचं आहे, आपल्या इच्छा अपेक्षा थांबतात का हो? खरं सांगा. जे तरुण आहेत त्यांच्या जाऊ द्या, पण जे म्हातारी माणसं झाले, ज्यांची दात पडली, ऐकायला येत नाही, डोळ्याने दिसत नाही, हातपाय चालत नाही, त्यांच्या तरी इच्छा अपेक्षा थांबतात? अहो अजिबात नाही. शंकराचार्य, आद्य जगद्गुरु शंकराचार्य बोलतात, अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातमतुंडम. अंग गलित गात्र झालेले, इंद्रिय क्षीण झालेली आहेत
अशाही अवस्थेमध्ये माणसाच्या जीवनातल्या इच्छा अपेक्षा आशा पूर्ण होत नाही. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशेमध्ये जन्म जातो आपला. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परवा सुख मिळेल, मुलगा झाल्यावर सुख मिळेल, त्याचं शिक्षण झाल्यावर मिळेल, त्याला नोकरी लागल्यावर मिळेल, सुनबाई आल्यावर मिळेल, नातू झाल्यावर मिळेल, म्हातारपणात मिळेल. मिळतं सुख? अजिबात नाही. सर्व सुखाची आशा. माणसाला सुखाची अपेक्षा आहे, पण ते सुख आपण जिकडे शोधतोय, ज्या क्षेत्रामध्ये शोधतोय, तिथे मात्र सुख नाही. जाऊ द्या, मी याच्या पुढे बोलतो. त्या महाभारतामध्ये विदुर काकांनी राजा धृतराष्ट्र जो आहे त्याला प्रापंचिक माणसाला फक्त 6 सुखाची अपेक्षा आहे राजा. 7वं सुख कोणत्याही प्रपंचातल्या माणसाला नकोय. मंडपामध्ये बसलेले, मंडपाच्या बाहेर उभे असणाऱ्या माणसांना फक्त 6 प्रकारच्या सुखाची अपेक्षा आहे. 7वं सुख कुणालाही नको. कोणते 6 प्रकारचे सुख? महाभारतामध्ये विदुर काका राजाला सांगतात, धृतराष्ट्र ऐक, अर्थागमो नित्य आरोगिताच, प्रियाच भार्या मृदुभाषिनिश्च, वशश्च पुत्रा अर्थकारीच विद्या, षडजीव लोकस्य सुखानी राजन. राजा 6च प्रकारच्या सुखाची अपेक्षा फक्त इथे बसलेल्या माणसांना आहे. 7वं सुख नकोय. कोणती कोणती 6 सुख ऐकून ठेवा. अर्थागमो, पैसा मिळावा, प्रपंचातलं पहिलं सुख. नित्य आरोगिताचं, आरोग्य व्यवस्थित मिळावं, प्रपंचातलं दुसरं सुख. ऐका बरं व्यवस्थित. प्रियाच भार्या, प्रेम करणारी बायको मिळावी, प्रपंचातलं तिसरं सुख. गोड बोलणारी बायको मिळावी, प्रपंचातलं 4थं सुख. म्हणजे प्रेम करणारी आणि गोड बोलणारी वेगळी वेगळी नाही बरं का. एका बायकोचे 2 गुण सांगितले. हे एका बायकोचे 2 गुण सांगितले. प्रियाचे भार्या मृदुभाषिनीच, वशश्च पुत्रा, मुलं आज्ञेमध्ये राहणारी मिळावी, मुलांनी आमचं ऐकावं, अशी संतती निर्माण व्हावी. आणि प्रपंचातलं 6वं सुख सांगितलं, आम्ही जे कष्ट करतो, आम्ही जी विद्या कमवतो, त्या विद्येने, त्या कष्टाने, त्या परिश्रमाने आमचं पोट भरावं, हे प्रपंचातलं 6वं सुख सांगितलं. मला सांगा, 7वं सुख अपेक्षित आहे का कोणाला? आहे अपेक्षित? अजिबात नाही. बरं, आता मला पुढचं विचारायचं आहे. जी 6 सुख मी तुम्हाला सांगितली, ती 6 सुख मला मंडपात बसलेल्या कुणाकडे एकाकडे आहे का सांगा बरं. तुमच्यापैकी कुणाकडे आहे का? बरं जाऊ द्या, जी मंडपाच्या बाहेर आहेत त्यांना विचारा, 6 सुख आहे का? एखाद्याकडे पैसा असेल तर आरोग्य व्यवस्थित नाही. पैसा आरोग्य असेल तर त्याची बायको त्याच्यावर प्रेम करत नाही. बरोबर ना? पैसा असेल, आरोग्य असेल, बायको बिचारी प्रेम करणारी असेल तर ती बायको त्याच्याशी गोड बोलेल असं सांगता येत? तुम्हीच नाही म्हणता, हे विशेष आहे. पैसाही आहे, आरोग्यही आहे, बायको प्रेम करते, गोड बोलते, त्याची मुलं त्याच्या आज्ञेमध्ये राहतील, हे सांगता येतंय का? अजिबात नाही. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, पुरे पुत्र एकची मायपोटी, हरी स्मरणे उद्धरे कुडे कोटी. अरे एकच असावा, पुत्र देई गुंडा, ज्याचा ही लोकी झेंडा. एकच असावा, पण हरी स्मरणे उद्धरे कुळे कोटी, कोट्यावधी कुळांचं उद्धारण करणारा एकच असावा. गांधारीच्या उदरी काय कमी होते का? 100 होते, पण शतमूर्ख होते. तुकाराम महाराज बोलतात, सगळे वेडे, मूर्ख, कपटी होते, अनितीने वागणारे होते. मुलं आपली ऐकणारी असावी. आणि शेवटचं सुख सांगितलं, आपण जी विद्या कमवतो, कष्ट करतो, कला कमवतो, त्याच्यावरती आमचं पोट भरावं, ही 6 सुख सांगितली. पण याच्यापैकी एकही सुख परिपूर्णतेने, 6ची 6 सुख एकाही माणसाच्या वाट्याला अजिबात नाही. मी थोडंसं पुढे बोलतो, जगामध्ये असा जीव नाही का तो सुखी आहे. जो सुखी आहे तो जीव नाही, आणि जो जीव आहे तो सुखी नाही, अजिबात सुखी नाही. म्हणून तुम्ही त्याच्याकरता माणसाच्या जीवनामध्ये आठवण करा. एक दिवस आपला शेवट होणार आहे. तो शेवट कसा करायचा? तुकाराम महाराज सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. सुखाने नामस्मरण, सुख हवं असेल, अंतकाळ आपला गोड व्हावा असं जर वाटत असेल तर आपण नामसाधना करावी, नामस्मरण करावं, चिंतन करावं, देवाची भक्ती करावी, केली पाहिजे. खरं म्हणजे मी एका वाक्यात उदाहरणं सांगून जाईल. या भारतभूमीमध्ये, महाराष्ट्र भूमीमध्ये माणसांनी शेवट चांगला केला याच्यात विशेष नाही, दगडांनी, शिळेने शेवट चांगला केला. देहू क्षेत्रामध्ये तुकाराम महाराजांची गाथा ज्यावेळेस इंद्रायणीमध्ये बुडविली गेली, त्यावेळेस तुकाराम महाराजांनी ज्या शिळेवरती बसून 13 दिवस अनुष्ठान केलं, आंदोलन केलं,
ती शिळा राहिली नाही. आज ती शिळा मंदिर म्हणून नावारूपाला आली. आपण देहूला गेलो की शिळा मंदिरावर नतमस्तक होतो. आजही शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा माननीय पंतप्रधानांच्या हस्ते झाला की नाही. शिळा मंदिर कुणाची संगत मिळाली? तुकोबरायांच्या संगतीमुळे शिळेचा काय झाला? उद्धार झाला. त्याच्या पुढे जाऊन सांगू, तुकाराम महाराज मुली करता आले. भागीरथी मुलगी तुकाराम महाराजांची. भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा. भागीरथीने केलेला धावा तुकाराम महाराजांना परत मृत्यू लोकात घेऊन आला. तुकाराम महाराज आले, आनंद झाला. काय करावा पाहुणचार म्हणून भागीरथीने शेवाया टाकल्या पण घरात दूध नाही. तुकाराम महाराज जिथं मुलगी दिली होती तिच्या घरासमोर वेलेश्वराचं मंदिर होतं, म्हणजे महादेवाचं मंदिर. आता महादेवाच्या मंदिरासमोर कोण असतं? नंदी महाराज. तुकाराम महाराज म्हणाले, बाई चिंता करू नको, पातीलं माझ्याकडे दे. तुकाराम महाराज पातीलं घेतात, त्या वेलेश्वराच्या मंदिरात येतात आणि त्या नंदीला आज्ञा करतात. नंदी दूध देतो. महाराजांनी वर्णन केलंय, वेलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. परिणाम त्या नंदीचं आजही नाव घेतलं जातं. हे झालं. ज्ञानेश्वर महाराजांच्या संगतीमध्ये भिंत आली. भिंत तरी काय, माती आणि दगडच आहे. आजही आळंदीला गेलो की भिंतीवर नतमस्तक होतो आपण. कशाचा परिणाम? संत सहवास, संत दर्शनाचा परिणाम. पुढे सांगतो, निर्बुद्ध प्राणी म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तो रेडा ज्ञानोबारायांच्या संगतीमध्ये आला. आजही 725 वर्ष झाले रेड्याला समाधी घेऊन. आजही सोहळा होतो. आजही रेड्याच्या नावाने कथा कीर्तन प्रवचन होतात. कशामुळे? संत दर्शनामुळे. माणसांनी शेवट चांगला करावा याच्यात विशेष काय आहे? पशुपक्ष्यांनी शेवट चांगला केला. जटायूने आपला शेवट चांगला करावा. सीता मातेला रावण नेतोय, विरोध करताय जटायू, आणि विरोध करता करता घनघोर युद्ध झालं. रावण कपटी होता. जटायूचं मरण कशात आहे विचारलं. विचारल्याबरोबर जटायू भाविक होता, भोळा होता. त्यानं सांगितलं पंखाते पंख विदीर्ण केले. विदीर्ण केलेले पंख तरी सुद्धा मरणासन्न स्थिती आहे. शेवटचे श्वास मोजतोय जटायू, पण देवाचं भजन मात्र बंद नाही. राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम. त्या भजनाचा परिणाम लक्ष्मण दादा रामप्रभू जटायू जवळ गेले. विचारलं, अरे काय, कुणी तुझी अवस्था केली? जटायूने सांगितलं, रावणाबरोबर घनघोर युद्ध झालं. रावण सीतामाईला घेऊन गेला. रामप्रभूंनी जटायूला विचारलं, तुला पुन्हा पूर्वीसारखा चांगला देह तुझा करून देऊ का? तुझी अवस्था फार भयानक आहे, कारण मी या विश्वाचा कोण आहे? मालक आहे. माझ्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती सगळी परिपूर्ण आहे. बोल काय करू? जटायूने सांगितलं, प्रभू तुम्ही माझा देह पुन्हा पूर्वीप्रमाणे करणार, बरोबर आहे, आणि तो देह चांगला करून मी काय करणार? पुन्हा बायका मुलांकडे जाणार, प्रपंच करणार ना. या देहाचं काय होणार आहे? जटायूने सांगितलं, प्रभू मी असं ऐकलंय, किती अधम असू द्या, पापी असू द्या, त्याच्या मुखात अंतकाळाच्या वेळेस नुसतं तुमचं नाव जरी मुखात आलं तरी सुद्धा तुम्ही त्याचा उद्धार करतात. माझं परमभाग्य एवढं आहे, माझ्या शेवटाला, माझ्या मरणाच्या वेळेला तुम्ही सोबत आहात. तुमच्या मांडीवरती मी आहे, तुम्ही माझ्या डोळ्यासमोर आहात, तुमचं नाव माझ्या मुखात आहे. याच्यापेक्षा शेवट कसा गोड असेल? याच्यापेक्षा कोणता शेवट गोड असेल? जटायूचे उद्गार गोड आहेत. जटायू म्हणतोय, ज्या कर नाम मरत मुख आवा, अदमऊ मूक होई श्रुती गावा, सो समलोचन गोचर आगे, राखो नात देह केही खागे. देहाला कोणीतरी खाणार आहे, अग्निडाग दिला जाणार आहे, जमिनीमध्ये त्याला दफन केल्या जाणार आहे, परंतु जोपर्यंत याच्यात जीवात्मा आहे तोपर्यंत डोळ्याने तुम्ही दिसतात, मुखात तुमचं नाव आहे, मला कशाची अपेक्षा नाही. याला शेवट गोड करणं म्हणतात. तो शेवट आपल्यासुद्धा जीवनामध्ये चांगला व्हावा या भूमिकेने तुम्ही काय करा? मानी संतांचे वचन किंवा धरी धरी आठवण करा. आठवण करून एकच करा, संत वचन मान्य करा. संत वचन कुणी कुणी मान्य केलं? रामायणामध्ये शबरीने संत वचन मान्य केलं. शबरीला मातंग ऋषींनी एकच सांगितलं, शबरे आयुष्यभर मी साधना केली, मला राम भेटले नाही, पण तुला भेटल्याशिवाय राहणार. मातंग ऋषींनी जाता जाता शबरीला मोबाईल नंबर नाही दिला, व्हॉट्सअप नंबर नाही दिला, ईमेल ID नाही दिला, किंवा राम कधी येतील हे सुद्धा सांगितलं नाही. पण एक दिवस राम संत वचनावर विश्वास ठेवला. एक दिवस येतील ना, शबरीनं रोज भजन करावं, आपली कुटिया स्वच्छ करावी, साधूची सेवा करावी, गोड गोड बोराची फळं तोडून आणावी,
आंबट खराब फेकून द्यावी या आशेमध्ये शबरी रोज देवाची प्रतीक्षा करायची, स्मरण करायची. राम म्हणता 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 शेवटी शबरीला एक दिवस राम भेटण्याकरता आले की नाही. संत वचन. दुसरं रामायणातलं उदाहरण सांगतो. संत वचनावरती विश्वास ठेवण्याचं. वाल्याकोळी संपूर्ण जीवनचरित्र आपल्याला माहिती आहे. काय करत होता. लुटमार करता करता नारदांची भेट झाली. नारदांनी सांगितलं बाबा कुणा करता. त्यांनी सांगितलं आईवडील आहे, प्रपंच आहे. नारदांनी सांगितलं ज्यांच्याकरता पाप करतोस ते येणारे का सोबत. वाल्याकोळी घरी गेला, विचारलं, सगळ्यांनी हात वर करून दिले. म्हणजे मी त्या वाल्याकोळ्याचं सांगत नाही, आपण सुद्धा त्याच लाईनीला आहे. फक्त समजून घ्या, हे रूपक आहे वाल्याकोळी. आपण सुद्धा ज्यांच्याकरता करतो ते सुद्धा शेवटाला आपल्याला उपयोगाला आणतीलच किंवा आपल्या जोपासना करतील. आपण केलेलं कर्तृत्व लक्षात ठेवतील हे मात्र सांगता येईल सांगता. म्हणून माणसं वयाच्या उत्तरार्धामध्ये नेहमी म्हणत असतात, ज्यांच्याकरता मी हे सगळं केलं ना ते माझ्या कुणीच कामाला आलं. मुलांकरता केलं, भावांकरता केलं, बहिणीकरता केलं, नातेवाईकांकरता केलं, माझ्याकरता मात्र कुणीही. हेच तर तुझं चुकलं. ज्यांच्याकरता करायला पाहिजे त्यांच्याकरता केलं नाही. साधू संतांच्या संगतीत गेला असता, देवाचं स्मरण केलं असतं, देवाची आठवण केली असती तर मला असं वाटतं देव भेटला असता. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणाले, कोणताच सोयरा धरू नका, अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठो धरा. हे बाकीचे सगळे सोयरे जवळ चाले धंदा, तव बहीण म्हणे दादा. हे सगळे सोयरे संपत्तीचे आहेत. गुळाला मुंग्या लटकाव्यात अशी माणसं संपत्ती ज्याच्याकडे आहे त्याला लटकतात. त्याचे दोष बघत नाही, तो किती चुकीचा वागतो ते बघत नाही. महाराजांचं प्रमाण आहे, मी मनाने बोलणार नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला मान्यता आहे. मग एखादा गरीब आहे, आचरणशील आहे, शुद्ध आहे, वारकरी आहे, वैष्णव आहे, नीतीने वागतो, धर्माचरण करतो, तो कितीही चांगला असला तरी लोक त्याच्याकडे जात नाही का. गरीब आहे ना. म्हणून तर प्रातस्मरणीय श्री गुरु आमचे ढोक महाराज फार गोड सांगतात, पैसा तेरो तीन नाम, परशा परशु परसराम. ज्याच्याकडे काहीच पैसा नाही तो परशा. ज्याच्याकडे साधारण पैसा आहे, जरा खाऊन पिऊन सुखी आहे, घरदार चांगला आहे, तो परसराम. आणि जो गडगंज श्रीमंत आहे परसराम पाटील, रोज संध्याकाळी हात धरून घरी आणावं लागतं त्यांना. परसराम पाटील ही जगाची रीत आहे. सब पैसे के भाई. कबीरदास महाराज म्हणतात, दुनिया में अपना कोही नाही. सगळे पैशाचे आहेत, स्वार्थी गणगोत आहे. म्हणून या स्वार्थी गणगोतामध्ये न थांबता न गुरपडता आपण सुद्धा आपला शेवट केला पाहिजे, चांगला केला पाहिजे. वाल्याकोळ्याला सांगितलं बाबा याच्यात आयुष्य गमावू नको. काय करावं लागेल. नारदांनी सांगितलं राम म्हण. वाल्या म्हणाला आयुष्य मरा आणि मारा याच्यात गेलंय, तुम्ही जे सांगता ते जमणार नाही. नारद होते येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. अरे काळाच्या तडाक्यात जाशील ना, अधोगती जीवनाची होईल, जन्म वायाला जाईल. त्याच्याकरता मरा म्हण. मरा 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 सतत जर तुम्ही म्हणालात तर राम शब्द तयार होतो. राम शब्द तयार झालं का झालं आपलं काम. पण म्हणतो का आपण राम. अजिबात नाही. कांद्याच्या वाफ्यात बसल्यावर म्हणता का हो राम. म्हणता नाही म्हणत. मी असं ऐकलं होतं कांद्याच्या वाफ्यात. मला काही शेतीचा जास्त अनुभव नाही. आता विश्वनाथ अण्णा इथं बसले, श्याम काका आहेत, त्यांना माहिती. ते बाया बसल्या होत्या, त्या बाया सहज एका वाफ्यात दोन बाया बसता वाटतं ना. आमच्याकडे दोनच बसतात, तुमच्याकडे किती आहे कातरगावला. तीन आहे का. दोनच बसता. ते दोन बाया बसल्या आणि एक डाव्या बाजूची म्हणायची देवाचे द्वारी उभा क्षण भरी, उजव्या हाताची लगेच म्हणायची तेने मुक्ती चारी साधी येल्या. असंच ना. त्यांचे हरिपाठ आणि अभंग कोणते चालू असं सांगू. हिनं मला हलकीच साडी घेतली, तिनं मला भारीच पातळ घेतलं. हिनं मला अमुकच केलं, तिनं मला तमुच. आपण किती दिवस साडी आणि ह्या लुगड्याच्या अपेक्षेत जीवन जगणार सांगा ना मला. किती दिवस. आता काल परवा एक बाया दुपारी जेवणाला बसल्या होत्या, सगळ्या बिचाऱ्या काम करणाऱ्या. साडीचा बोळा साडीचा बोळा असं काहीतरी चाललं होतं. आता मलाही कळेना साडीचा बोळा काय भानगडे. मी हा शब्दच पहिल्यांदा ऐकला. मी त्यांना विचारलं का हो साडीचा बोळा काय भानगडे. ती म्हणाली महाराज तुला कळायचं नाही. म्हणलं काय झालं. नाही साडीचा बोळा असा आहे, ज्यांनी आपल्याला साडी देताना ती साडी घालण्याच्या कामात येत नाही, कोणाला देण्याच्या कामात येत नाही, अशी साडी दिली का तीच साडी तशीच जपून ठेवायची आणि त्यांच्याच लग्न कार्यात पुन्हा त्यांनाच द्यायची. याला म्हणायचं साडीचा. काय काय विचार आहे आपले. विचार कधीतरी बदलले पाहिजे.
विचार दिवसेंदिवस संकुचित होत चालले. हा भाग वेगळा आहे. मला सांगायचं आहे, मरा मरा राम म्हटलं पाहिजे. शेवटी परिणाम मरा मरा म्हणणारा वाल्याकोळी आद्य कवी वाल्मिकी ऋषी झाले. नामदेव महाराजांनी वर्णन केले रामायण, रामाआधी इतक्या अधिकार पदापर्यंत जीवन पोहोचलं. कशाचा परिणाम? नारदांनी फक्त जे सांगितलं त्याच्यावरती विश्वास ठेवला. नारदाने जेवढं सांगितलं त्याच्यावरतीच विश्वास ठेवला. म्हणून मानी संतांचे वचन, संत वचन मान्य केलं की काय होतं? तुकाराम महाराज सांगतात, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. सच्चिदानंद बाबांना ज्ञानोबारायांनी जाग केलं आणि जाग केलेले सच्चिदानंद बाबा पुन्हा घरी गेले नाही, पुन्हा प्रपंचामध्ये रममान नाही. उरलेलं आयुष्य सगळं ज्ञानोबारायांच्या सेवेत समर्पित केलं. नवे नवे एवढ्या अधिकार पदापर्यंत जीवन गेलं. ज्ञानेश्वरी जर कोणी वाचली असेल तर ज्ञानेश्वरीच्या शेवटीची ओवी आहे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगावी, बाबांनी तिचं लिखाण करावं. कशाचा परिणाम आहे? ज्ञानोबारायांनी दिलेल्या वचनाचा परिणाम आहे, ज्ञानोबारायांच्या दर्शनाचा परिणाम आहे. आणि म्हणून हे वचन, हे संत दर्शन मान्य करावं. बरं असं आहे, वचन तुम्ही आपणही देतो, वचन संत महात्मे देतात आणि वचन देव सुद्धा देतो. तुम्ही आपण वचनाला अजिबात जागत नाही. सकाळी काय बोलतो, दुपारी काय बोलतो, संध्याकाळी वेगळंच बोलतो, आपला हिशोबच नाही. संत महात्मे वचन देतात ना. तुका म्हणे शेष सेवीन आवडी, वचन न मोडी बोलिले ते. एकदा वचन दिलं की मग मात्र अजिबात त्याच्यात बदल करत नाही. कुणीही येऊ द्या, कसाही येऊ द्या, त्याचा उद्धारच करतात. आपल्याला माहिती आहे जयदेवांचं चरित्र. जयदेवांचे हातपाय तोडून चोरांनी काय केलं? विहिरीत सोडलं आणि वरून त्यांच्यावरच आळ घेतला. यांनी काय केली? संपत्ती चोरी केली म्हणून त्यांचे हातपाय तोडले. राजाची निष्ठा श्रद्धा जयदेवांवर पडली. राजांनी विचारलं, महाराज या मृत्यू लोकामध्ये असं काय केलं म्हणजे अगणित पुण्य प्राप्त होईल, चांगले विचार प्रसारित होतील समाजामध्ये? जयदेवांनी सांगितलं, काही नाही, संत संग करा, संत दर्शन करा. आणि मग राजाने सगळ्या संतांचं संमेलन भरवलं. जे चोर होते ना ते सुद्धा संत बनून आले, चोर संत बनून आले. आणि मग मात्र राजाने त्यांना चांगल्या पद्धतीने सगळ्यांना सन्मानजनक वागणूक दिली, सगळ्यांचं पूजन केलं. जयदेवांनी पाहिलं हे 4 जण चोर आहेत ना, हे सुद्धा संत बनून आले ना. आणि म्हणून राजाला बोलवलं आणि सांगितलं, हे जे 4 जण साधू आहेत ना यांच्यावर विशेष लक्ष ठेवा, चांगली व्यवस्था त्यांची करा, त्यांना काही कमी पडू देऊ नका. राजा त्यांच्याजवळ गेला. राजाने त्यांना सांगितलं, विचारलं, तुमची काही सेवेमध्ये कमी नाही ना? आमच्या गुरुजींची तुमच्यावर फार श्रद्धा आहे. कारण काय? तुमची विशेषत्वानं काळजी घ्यायला लावली. ते 4 चोर जे होते ना, त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारा जो क्रोध होता, अंतःकरणामध्ये चुकीचे विचार होते, ते मात्र ते बाहेरच आले. शेवटी ते म्हणाले, तुमचे गुरु आहे ना ते खरे गुरु नाहीये, ते चोर आहे. आम्हीच त्यांचे हातपाय तोडले, विहिरीत टाकलं होतं. शेवटी असं आहे, देव स्वतःचा अपमान सहन करतो, पण देवाच्या भक्ताचा अपमान देव सहन करत. संतांचा केलेला अपमान देवाला सहन होत नाही. देवाला ते शब्द असहाय्य झाले. धरणीमाता दुभंग पावली आणि 4ही जणांना धरणीमातेनं पोटात घेतलं. पण जयदेव होते. जयदेव म्हणाले, देवा, अरे तुझ्या भक्तांना तू चांगली सद्गती देतो, चांगल्या ठिकाणी पोहोचवतो. आणि आमचे जे भक्त आहे, जरी आमच्या विरोधात त्यांनी चुकीचं कर्म केलं असेल तरी सुद्धा तू त्यांना हे चुकीचं फळ देऊ नको, अजिबात नाही. बघा तुम्ही, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. कोणी येऊ द्या, कसा येऊ द्या त्यांच्या संगतीमध्ये, पण मात्र एकदा वचन दिलं, आपुल्या सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. म्हणून माणी संतांचे वचन. कोणीतरी महाराजांना विचारलं, महाराज संत वचन मानण्यामध्ये आम्हाला काही आमच्या जीवनाची कृतार्थता, परिपूर्णता वाटत नाही. प्रपंचाच्या दृष्टीने आम्ही परिपूर्ण आहोत, कुणाची आम्हाला गरज नाही, सगळं आहे आमच्याकडे, त्याच्यामध्ये सुख आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या संसार प्रपंचामध्ये सुख मानतोस त्या संसार प्रपंचाचा विचार करायचा झाला तर तो कसा आहे? अभंगाच्या पहिल्या चरणात बोलतात, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता अत्यंत दुःख आहे. त्याच्यामुळे संसाराच्या प्रपंचाच्या भरोश्यावर न राहता मग मात्र 3ऱ्या चरणामध्ये कुणीतरी तुकाराम महाराजांना म्हणालं, महाराज जाऊ द्या, संसारात सुख नाहीये, आयुष्य भरपूर आहे, आम्ही आयुष्याच्या विचाराने दुसरं काहीतरी करू. तुकाराम महाराज म्हणाले, तुला आयुष्य अत्यंत अल्प आहे, अल्प आयुष्य मानव देह, बरोबर ना, शत गणिले ते अर्ध रात्र खाय. जरी देवाने 100 वर्षाचं आयुष्य दिलं असलं तरी सुद्धा ते 100 वर्षाचं आयुष्य मिळतं का हो? अजिबात मिळत नाही. कुणाचे 60, 70, 80, 90
मग एकदा देवाचं बोलवणं आलं बरं का आजी, का मग मात्र हे घर खाली करावं लागतं. कोणतं? दगडविटाचं नाही, हे सुद्धा एक घर आहे. याला सुद्धा क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. एक दिवस जावं लागतं. तिसऱ्या चरणामध्ये तेच तुकोबराय सांगतात, नेले रात्रीने ते अर्धे, जन्म दुःख जरा व्याधे. जन्मात, बालपणामध्ये, आजारामध्ये, वृद्धापणामध्ये आपलं आयुष्य निघून जातं. तुझ्या स्वहिता करता काय उरले? आणि आयुष्याची विभागणी अशी करत असताना पुढे मात्र तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं, आपलं कोणी ऐकत नाही ना. मग रागावून बोलले तुकाराम महाराज, तुका म्हणे पुढा घाना जुंती जसे मुडा. घाण्याला जुंपलेल्या बैलाचं उदाहरण तुकाराम महाराजांनी दिलं. पुढे फार मोठं संकट आहे, पुढे फार मोठं दुःख आहे. जसं प्रवासाला निघाल्याबरोबर घाटाच्या रस्त्यातून गाडी हळू चालवायची असते का जोरात चालवायची असते? तुमच्याकडे कशी चालवतात? जोरात चालवता? 5वा गेअर असेल तर 6वा टाकता, मग हळू चालवतात. तसं डाव्या बाजूला लिहिलेलं असतं. काय लिहिलेलं असतं? घाटाघाटाचा वळणावळणाचा रस्ता, वाहने सावकाश चालवा. खरं म्हणजे मला कधी कधी विशेष वाटतं, माणसांकरतात सगळे नियम आहे, माणूस ज्ञानी आहे, तरी सुद्धा आम्हाला शासनाच्या पाट्या लिहाव्या लागतात बरं का माऊली. काय लिहावं लागतं? शासन आमच्याकरता लिहून ठेवतं. इतकं माणसाला खाली येऊन लिहावं लागतं. घरी कुणीतरी वाट बघत आहे. तेव्हा ह्या भोप्याला कळालं तर कळालं, घरी कुणीतरी वाट बघत आहे. नाहीतर अनेक लिहितात, सडक पर मस्ती जान नाही सस्ती, असं बरंच लिहितात. काही काही वेळेस शासन नियम करतं, आम्हाला राग येतो. पण कधी कधी गाड्या चालवणारी ही आमची तरुण मुलं जर पाहिली ना, तर यांच्याकडे पाहिल्यानंतर फार वाईट वाटतं. कशी ती नागमुडी अशी अगदी गाडी चालवतात काय. त्याच्यामुळे बिचाऱ्या माता माऊली वयोवृद्ध माणसं असतात, त्यांना त्यांच्या गाड्या चालवण्यापासून त्रास होतो. बरेच जण निरापराध माणसं त्याच्यामुळे काय होतात, त्यांना अपघाताला सामोरं जावं लागतं. शिस्तबद्ध जीवन जगलं पाहिजे, चांगलं जीवन जगलं पाहिजे, निर्व्यसनी जीवन जगलं पाहिजे. खरं म्हणजे ही जीवनाची व्याख्या आहे. असो, तुकोबारायांच्या या अभंगावरती चिंतन करता करता जवळजवळ 12 वाजून गेलेले आहेत. मला जास्त वेळ न आपल्याशी खर्च करता मी आपल्या चरणाशी एकच जाता जाता प्रार्थना करेल. एक संप्रदायाचा छोटासा पाईक म्हणून माता भगिनी विशेषपणे भरपूर आहे. पवित्र तुळशीची गळ्यामध्ये माळ घाला. कुणी जर कोरोनामध्ये माझी माळकरी झाला असेल, माझी कळतं ना, हां ते लवकर कळतं आपल्याला, तर आजी व्हायला काही अवघड नाही. आमच्याकडे नियम नाही, निकष नाही, कुठल्याही पद्धतीच्या अडचणी नाही, काहीच नाही, कशाचा पुरावा नाही, काही नाही, काही नाही. उलट तुकाराम महाराज आम्हाला सांगतात, यारे यारे लहान थोर असं आम्हाला सांगतात. सकळांशी येते आहे अधिकार. कुणाकडून घडला असेल तर आता कशी घालावी, आता कशी घालावी, अजिबात लाजू नका, माळ घाला. आपल्या मुलांवरती चांगले संस्कार करा. मला विशेषत्वाने हे सांगायचं आहे. माता भगिनी विशेषत्वाने आहे, चांगली मुलं संस्कारक्षम जर घडवली तर उद्याची येणारी पिढी, ज्यांच्या ताब्यामध्ये आपल्याला गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश द्यायचा आहे, ती पिढीसुद्धा चांगली संस्कारक्षम घडेल. आज देशामध्ये, राज्यामध्ये, तालुक्यामध्ये जे काही अस्थिरतेचं चाललेलं आहे वातावरण, ते पाहिल्यानंतर अतिशय मनाला वाईट वाटतं. ज्ञानोबाराय तुकोबारायांचा खरंच महाराष्ट्र आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का? यात मोठ्या मोठ्या लोकांनी आपल्या प्राणाची, आपले जीवन सगळं समाजाप्रती खर्च केलेलं आहे, समर्पित केलेलं आहे. आणि असं असताना देखील माणसं आज माणसाशी वागत असताना फक्त स्वार्थ भूमिकेने वागतात. याचं वाईट वाटतं. वागतो की नाही? पूर्वीच्या काळात असं नव्हतं. माझं जर विश्वनाथ अण्णाकडे काहीतरी काम असेल तरच मी विश्वनाथ अण्णांना जयहरी करतो. जवळून गेलं तरी माणसं बोलत नाही. फुकटचा रामराम सुद्धा आपण अलीकडे घालायला कमीपणा वाटायला लागला आपल्याला. फार भयानक परिस्थिती आहे. माता माऊल्या बसलेल्या आहेत. लहान लहान मुलांना चांगल्या पद्धतीने आपण काय केलं पाहिजे, संस्कार दिले पाहिजे. हरिपाठ असेल, गणपती स्तोत्र असेल, रामरक्षा असेल, आणखीन मारुती स्तोत्र असेल, ज्ञानेश्वरीच्या ओव्या असतील, जो ग्रंथ त्यांना अध्यात्मातला आवडेल तो ग्रंथ वाचा. पण हे करण्याकरता त्याला सांगून चालत नाही. आई वडील फक्त सांगण्याचं काम करतात, मुलं सांगितलेलं ऐकत नाही. उलट बोलतो मी, मुलं सांगितलेलं ऐकत नाही, पण मुलं आईवडिलांनी जे केलं ते केल्याशिवाय राहत नाही. कळाला तर बघा माझं वाक्य. मुलाला आपण सांगितलं ना, बाळा चांगलं वागावं, व्यसन करू नये, हे कुणी सांगावं? ज्याला बडीशोपचं सुद्धा व्यसन नाही त्यांनी सांगावं. ज्याला बिडी ओढण्याचं व्यसन आहे, तंबाखू खाण्याचं व्यसन आहे, आणखीन बरेच व्यसन आहे, त्यांनी सांगावं का? हे मुलांना तुम्ही कितीही सांगा, ती मुलं ऐकतात का? उलट एखादा वडील असे असतात, त्याला सांगतात व्यसन करू नये, व्यसन करू नये. संध्याकाळी घरी आले का त्याच्याकडे एक शिवाजी बिडी देतात, जा तेवढी गॅसवरून
पेटून आण. मग ते बी जसं तिकडून बिडी पेटून आणतं, पण ते बिडी पेटून आणत नाही. ऑलिम्पिकला जसं काय दीप प्रज्वलन करतं ना, तसं ते बरोबर पेटून आणतं. आणि ते इतकं गमतीदार पोरगं हुशार असतं. ते दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर पोरांना सांगतं, बरं का आमचे वडील फार मोठे जादूगार आहे. कशावरून रे? बिडी पिल्यानंतर तोंडातून नाही धूर काढत, कानातून नाकातून सुद्धा धूर काढतात. मग ते का प्रयोग करणार नाही? मुलं अनुकरण प्रिय असतात. येत वडील जे जे करतील, तुम्ही चांगलं करा, मुलं सुद्धा चांगलं करतील. आदरणीय शामराव काकांचा परिवार मी नेहमी म्हणत असतो, एकच मुलगा आणि एकच मुलगी, हम दो हमारे दोच आहे. पण अतिशय वळणदार, अतिशय चांगली मुलं. कुठेही प्रेमाने भेटली की प्रेमाने बोलणं असतं, विचारपूस असते. याच्यापेक्षा काय लागतं? याच्यापेक्षा काय पाहिजे? पण तीच मुलं निर्व्यसनी बनली, चुकीच्या मार्गाला गेली की मग मात्र समाज त्यांना चुकीच्या पद्धतीने नजरेमध्ये ठेवतो. त्याच्याकरता आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. चांगल्या संस्कारापासून एक चांगली पिढी तयार होते. चांगली पिढी तयार झाली तर एक चांगली विचारांची एकजूट तयार होते. विचारांची एकजूट झाली की समाज स्थिरतेकडे जातो, सुखाकडे जातो. आपलंसुद्धा जीवन सुखमय व्हावं, सुंदरमय व्हावं या अपेक्षेतून आपल्या चरणाशी प्रार्थना करत असताना वर्षश्राद्धाच्या निमित्ताने संपूर्ण पाहुणे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलासवासी सखाराम मुरलीधर चिखले, संपूर्ण पाहुणे मंडळी, नातेवाईक मंडळी, ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी सर्वांच्या वतीने बाबांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली समर्पित करतो. त्यांच्या पाठीमागे श्री शामराव सखाराम चिखले त्यांचे चिरंजीव आहेत. त्याचबरोबर सौ मनीषाताई शामराव चिखले सुनबाई आहेत. चिरंजीव शुभमदादा शामराव चिखले नातू आहे. सौ आरतीताई सचिन राहिंज हे नात आहेत. अतिशय छोटा परिवार, चांगला परिवार, अध्यात्म क्षेत्राशी निगडीत परिवार, संस्कारक्षम परिवार. आपल्या वडिलांचं श्राद्ध करत असताना छोटे खानिका होत नाही, पण अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अंतकरणपूर्वक आपल्या वडिलांचं श्राद्धविधी करतायत. आणखीन थोड्याच कालावधीमध्ये मला असं वाटतं आईचं सुद्धा वर्षश्राद्ध येतंय. आणि त्या दृष्टीने एक ऋणानुबंधाच्या जोडील्या गाठी या परिवाराशी पहिल्या लहानपणापासून पारमार्थिक क्षेत्राशी आमचे संबंध असल्यामुळे दोनही आईवडिलांचे दशक्रियासुद्धा मिस केले. वडिलांचा वर्षश्राद्धसुद्धा माझ्याकडेच आहे. त्यामुळे मला असं वाटतं मी त्या दृष्टिकोनातून भाग्यवान आहे. खरं म्हणजे अलीकडे कीर्तनकार, प्रवचनकारसुद्धा भरपूर आहेत. पूर्वी म्हणायचे दगड उचललं की बाबा, तसं आता मोबाईल उघडलं की बाबा. खूप बाबा आहेत, खूप कीर्तनकार आहे. परंतु याच्या पलीकडे जाऊन अंतकरणातलं प्रेम श्यामकाकांचं माझ्यापर्यंत आहे, या परिवाराचं माझ्यापर्यंत आहे. त्यामुळे या परिवाराने ही सेवा करण्याची मला तिसऱ्या वेळेस संधी दिली. परिवाराचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण सर्वांनी कुठल्याही पद्धतीने अजिबात न विक्षेप करता अतिशय सुंदर पद्धतीने सेवा श्रवण केली. आपल्यासुद्धा चरणाशी नतमस्तक होतो. या ठिकाणी आज पुनश्च एकदा बालाजी टीव्ही एक आध्यात्मिक विचारधारा त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी चित्रीकरणाकरता आपला बहुमोल वेळ या परिवाराकरता आणि या प्रवचन सेवेकरता दिला. आदरणीय खैरे काकांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. जाता जाता सेवेच्या माध्यमातून कधीतरी आम्ही सुद्धा बोलल्यानंतर आमच्यासाठी सुद्धा तुम्ही वेळ काढावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. तसा मी माणूस सोशल मीडियापासून फार फार दूरवर आहे. माझा आणि सोशल मीडियाचा जास्त संबंध नाही. मला का कुणास ठाऊक जास्त प्रसिद्धी अशी या माध्यमातून आवडत नाही. पण अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाचं युग आहे. मी कार्य छोटं करा, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं प्रचार प्रसार जर झाला तर कार्याला व्यापकपणा येते. बरोबर आहे की नाही? असो, या सोशल मीडियाच्या युगामध्ये ह्या गोष्टी गरजेच्या असतात. त्यांनी बालाजी टीव्हीच्या माध्यमातून एक आध्यात्मिक विचारधारा प्रत्येकाच्या मोबाईलद्वारे, टीव्हीच्याद्वारे प्रत्येकाच्या घरापर्यंत जाव्या. त्यांनीच त्या घरात जाऊ नये तर घरापासून अंतकरणरूपी घरामध्ये जाव्या. आणि अंतकरणरूपी घरामध्ये गेल्यानंतर आपलं अंतकरण शुद्ध व्हावं, पवित्र व्हावं, प्रसन्न व्हावं. अंतकरणातले असणारे वाईट चुकीचे विचार, हेवा दावा, द्वेष, मत्सर, कटुता सगळं बाजूला जावं. शुद्ध अंतकरण झालं की त्या ठिकाणी परमात्म्याला ये म्हणायची गरज नाही, स्वतःहून येतो. तुका म्हणे चित्त करावे निर्माळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. परमात्मा भेट दिल्याशिवाय राहत नाही, प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. एकदा त्याची प्राप्ती झाली रे झाली, त्यांची सरली एरझार. जसं काथरगाव निफाड, सुंदरपूर निफाड या जशा एरझार आपल्या आयुष्यभर चालू असतात ना, तशा जन्म आणि मरण ही सुद्धा एरझारच आहे. ही कधीतरी थांबली पाहिजे. त्याच्याकरता संत महात्मे आम्हाला अहोरात्र प्रयत्न करतात, अहोरात्र मार्गदर्शन करतात, उपदेश करतात. आणि त्यांनी दिलेल्या मार्गावरच आपलं जीवन आरूढ व्हावं, आपण तो प्रवास करावा, एवढीच एक अपेक्षा आणि प्रार्थना या ठिकाणी व्यक्त करून बाबांना श्रद्धांजली समर्पित करतो.
परिवाराला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आलेले सगळे पाहुणे मंडळी यांना सुद्धा एक विनंती करतो, आपण सगळ्यांनी या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नका अशी परिवाराच्या वतीने विनंती करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज. माझी विनंती आहे, आपण पसायदान घेतोय, उभे असलेल्या मंडळींनी फक्त थोडा वेळ पसायदान होईपर्यंत आपले चप्पल बोटं काढा. थोडा वेळ गॅस, भीमराव काका थोडा गॅस कैवे येणे वागयज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांशीळ तो ते लाभो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे तिन्ही लोकी, भजितो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकिये, दृष्टादृष्ट विजये होवावे जे, येत म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे बरे ज्ञानदेवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की जय, पवनसुत हनुमान की जय, सद्गुरु मानकोजी महाराज की जय.